to start? The best way to start is to start. Make sure that you're reading a lot. Research everything. आणि प्रत्येक गोष्ट is sold under fat loss and weight loss. हाय ईशा, वेलकम टू काय बोलताय. हा आमचा एका फिटनेस इन्फ्लुएन्सर, ऑन्ट्रप्रेनर आणि सोशल मीडिया मार्केटर आणि कन्सल्टंट याचा आमचा पहिलाच पॉडकास्ट आहे. तर पहिलं तर वेलकम टू काय बोलताय. थँक्यू. आणि कसं वाटतंय पॉडकास्ट तू आधी केलायस काय कसं? नाही. ओके. एक्साइटमेंट आहे थोडी, बट ऑल्सो कुठे वेअर दिस गोज, मग आपण काय बोलू. बट बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलू पण शकतो. कितीतरी गोष्टी ॲड्रेस होतील ह्याच्यात. मी बाकीचे पण बघितलेत. अच्छा, आमचे बघितलेस का? ओके ओके ओके. तर जसं आता आपण बोलत होतो की युआर अ फिटनेस इन्फ्लुएन्सर आणि त्याच्या आधी तू यू आर ऑल्सो सोशल मीडिया कन्सल्टंट आणि यू आर एन ऑन्टरप्रेनर यू स्टार्टेड. तर पण या जर्नीला जायच्या आधी आमच्या व्ह्युअर्सना असं तुझी जर्नी ऐकायला आवडेल, कारण का आपण बोलत होतो की यू आर अ इंजिनियर. सो इफ यू कॅन स्टार्ट फ्रॉम द स्टार्ट, तर तसं जर सांगितलंस तर फार बेटर होईल. सो प्रत्येक इंजिनियरची जर्नी रँडमच असती, तशीच माझी पण आहे. सो आय एम एन इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉम इंजिनियर. त्याच्यानंतर आय वर्कड इन झेन्सार फॉर 1 year. मग त्याच्यानंतर मास्टर्स इन मॅनेजमेंट केलं डरम युनिव्हर्सिटी UK वरून. मग परत येऊन मी आय थिंक 1 वर्ष ते पुणा फॅशन वीकचा 1 सीझन केला. मग त्याच्यानंतर एका मॅन्युफॅक्चरिंग फर्म मध्ये काम केलं. सगळे एक्सपिरियन्सेस पाहिजे. सगळं करतात, व्हेरी लँड विल सी, तसं काय आवडेल त्याच्यातलं. मग त्याच्यानंतर सोशल मीडिया मॅनेजमेंट फर्म मध्ये काम केलं. आणि मग त्याच्यानंतर आय काइंड ऑफ रिअलाइज्ड की आय मे बी एबल टू डू दिस, आणि लो एंट्री बॅरियर होती. सो आय थॉट आयड स्टार्ट ऑन माय ओन. बरोबर. मग तसं स्टार्ट केलं. मग इव्हेंच्युअली थँकफुली मला जे आवडतं विच इज कोर मार्केटिंग, तेही करायला मिळालं. मग तिथून द जर्नी स्टार्टेड. आणि तो जो ॲज अ फिटनेस इन्फ्लुएन्सर तो अकाउंट स्टार्टेड बेसिकली कारण की आमच्या क्लायंट्सना आम्हाला हे प्रमोट करायचं होतं, आणि जे काही एक्सपेरिमेंट्स आहेत बेस्ट टू डू इट त्या अकाउंटवर बिफोर डुईंग इट डायरेक्टली ऑन द क्लायंट्स अकाउंट. सो तिथून मग ते ग्रो केलं. अजूनही सगळे एक्सपेरिमेंट्स त्याच्यावरच करतो, त्याच अकाउंटवर. आणि रिसेंटली 1.5 वर्षापूर्वी एक ॲपरल फर्म स्टार्ट केली आहे, स्प्राय ॲथलेटिका म्हणून. सो दॅट इज वेअर आय एम ॲट. ओके. आता कारण का आमचे खूपसे व्ह्युअर्स आहेत ज्यांना एक फिटनेस जर्नी ॲज ऑन सोशल मीडिया, कारण का आजकाल आपण बघतो जसं प्रणीत आहे, तू आहेस, आणि भरपूर आहेत असे फिटनेस इन्फ्लुएन्सर्स. तर त्याच्यातले म्हणजे टू बी वन, ओके, काय असं असेल की काय असं करावं लागतं, रादर काय चॅलेंजेस असतात, कारण भरपूर चॅलेंजेस असतील हे करण्यामध्ये, आणि ते लोकांपर्यंत तेवढं याच्यापर्यंत पोचणं, कारण का प्रत्येकाला खूप प्रश्न असतात की मी कसं करू, आणि मग जॉगिंगच आहे किंवा रनिंग आहे किंवा मग जिम आहे, तर हे कसं ही जर्नी एखाद्याने मॅप करावी. सो ॲज अ पर्सन हू वॉन्ट्स टू गेट इन टू फिटनेस का ॲज अ फिटनेस इन्फ्लुएन्सर? बोथ रादर फिटनेस फर्स्ट अँड देन इन्फ्लुएन्सर. असं फिटनेसचं तर आता खरं सांगू ती वेवच सुरू आहे की प्रत्येक जण काही ना काही करतच. बरोबर. एव्हरीबडी इज अ वीकेंड वॉरियर. करेक्ट. त्याच्यामुळं ऍटलिस्ट रनिंग पासून सुरू करतात लोक. मग तिथून मग प्रत्येक जणाला आता लक्षात आलं, ऍटलिस्ट पोस्ट कोविड प्रत्येक जणाला लक्षात आलेलं आहे की हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट, कम्युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते नुसतं, आणि मोस्ट ऑफ अस आपले जॉब्स फक्त ह्याच्या कम्प्युटरच्या पुढे असतात. सो देर इज नो वे टू ऍक्च्युली गेट एनी ऍक्टिव्हिटी इन. तर प्रत्येक जणांनी कुठून तरी सुरू करावं. दॅट्स फॉर एव्हरीबडीज बेनिफिट. आणि तिथून मग कसं, आता प्रत्येकाचं शेड्यूल वेगळं असतं. ॲज अडल्ट्स आपले वी डोंट ऑल हॅव द सेम 24 hours. त्यामुळं मग जसं जमेल तसं की 20 मिनिटं जमलं तर 20 मिनिटं करायचं, आपल्याला जी ऍक्टिव्हिटी आवडती ती करायची. सो तो एक भाग झाला. आता ॲज अन इन्फ्लुएन्सर सुरू करायचं असलं तर आत्ता सध्या इज अ रिअली बॅड टाइम टू बिकम एन इन्फ्लुएन्सर, कारण की प्रचंड सॅच्युरेटेड मार्केट आहे. खूप कॉम्पिटिशन. हो, खूप जास्त. आणि प्रत्येक आठवड्याला काहीतरी नवीन चेंजेस येत आहेत. आणि आधी आय थिंक अ फ्यू मंथ्स बॅक रील्स पुश करत होते, आता कॅरोजल्स पुश करतायत. त्याच्यावर ते आता अजून निश लागायला लागलंय. सो
आत्ता ह्या क्षणी सुरू करायचं असलं तर सगळ्यात आधी यू हॅव टू पिक अ व्हेरी स्मॉल निश. आधी कसं वेन आय स्टार्टेड इट वॉज प्रिटी रॅन्डम, फिटनेस इन्फ्लुएन्सर, काही सगळ्याबद्दल बोलणार मी. बरोबर. आता ते चालत नाही. आता इट हॅज टू बी से जस्ट रनिंग, जस्ट जिम, किंवा जस्ट वन, त्याच्या दोन्हीतला एकच ऍस्पेक्ट. मग युआर ओनली डुईंग मॅरेथॉन्स, युआर ओनली डुईंग ट्रेल रनिंग, युआर ओनली डुईंग ट्रायथलॉन्स. सो एकदम छोटा निश शोधायचा आणि त्याच्यात पण काय बोलायचंय ते. सो you can be a coach, or you can just be a runner, or you can be a millennial runner. म्हणजे मिलेनियल रनर म्हणजे सो बेसिकली अच्छा, ओके ओके. सो कामाच्या स्ट्रेस बद्दल पण बोलणार. मग ते रनिंग, सो द वे वी लुक एट रनिंग इज व्हेरी डिफरंट फ्रॉम हाऊ चिल्ड्रन इसेन्शियली लुक एट रनिंग. कारण मी पळते तेव्हा मला पेसचा काही एक फरक पडत नाही. मी ते संपल्यानंतर ओ माय गॉड मी 6 नी करतेय का 6.5 नी करतेय वर मी स्ट्रेस करत नाही फारसं. मी पळते कारण मला दिवसाचं जे काय त्रास झालेला असतो तो निघायला पाहिजे. फक्त केव्हा मला विचार करायचा. आणि तेच स्ट्रेंथ ट्रेनिंग जर मी करत असले तर ते बारीक होण्यासाठी आता करायचं मी बंद केलंय. ओके. सो इन 20s यू केअर अबाउट बिंग थिन. इन 30s मला माझे जॉईंट्स वगैरे नीट हवेत, मला कंटाळलेला नको आहे, बाकीचे बेनिफिट्स जास्त दिसायला लागतात. सो मिलेनियल रनर, सो त्याच्यात पण मिलेनियल रनरमध्ये इट कुड बी ह्युमर, इट कुड बी ॲडवाईस, इट कुड बी अ मिक्स ऑफ द टू. सो खूप जितकं निश करता येईल तितकं निश करायचं आणि तिथून सुरू करायचं. ओके. पण सगळ्यात जास्त तुझं पॉप्युलर कंटेंट काय, म्हणजे जसं तू म्हटलंस की काहीतरी कसं ह्युमर आणि रनिंग आणि असं. कारण का मी काय ब्लॉगर्सना फॉलो करतो. एक आहे ती फक्त रनर आहे, ती फक्त रनिंगचेच व्हिडिओज टाकते. आय थिंक ती इंडियातली नाही आहे. आणि काय आहे जसं प्रणीत, तसं तो ही पोस्ट ऑल राऊंड थिंग्स, जसं तू आत्ता म्हटलीस. So he is a fitness trainer, आणि the way he talks about everything is through humor. Correct. So त्याचं जे पर्सनॅलिटी आहे ऑनलाईन ती त्यांनी खूप व्यवस्थित तयार केली आहे, व्हेरी वेल क्राफ्टेड. सो दॅट इज व्हॉट यू नीड. यू कांट बी ऑल ओव्हर द प्लेस एनिमोर. राईट. आणि मग याच्यामध्ये न्यूट्रिशन वगैरे हे पण आय थिंक इज अ पार्ट ऑफ अ कंटेंट दॅट इज लाईक रिअली व्हॅलिड. कारण का काय मला माहिती आहे तुझं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये यू आर गिविंग यु नो लाईक पीपल आर पुटिंग फोटोज अबाउट द मील दॅट दे हॅव्हिंग. मग त्याच्यानंतर काय एक्सरसाइज करतायत. आणि बघ ऑलराऊंड हे तू कसं मॅनेज करतेस असा माझा प्रश्न आहे. कंटेंट प्लॅन आहे. ओके. आणि मग दर महिन्याला मग जे काही ट्रेंडिंग असतं त्याप्रमाणे असतं का काय कसं. कारण का आता आपण सगळेच ट्रेंड्सचे गुलाम झालेलो आहोत. देयर इज जस्ट नो अदर वे. मी माझे लास्ट 2 monthsचे बघत होते. इट इज सो सॅड की द ओनली रील्स दॅट वर्क आर वेअर असे छान कपडे घातले, फ्लेक्स केलंय, ड्रेसेस घातलेत, पण जे ऍक्च्युली ज्याचा लोकांना उपयोग होणार आहे ते कॉन्टेंट पुशच होत नाही. ऍब्सोल्युटली. आणि मग जर व्हॅल्यूज देत नसलो व्ह्युअर्सना तर उपयोग काय आहे त्या सगळ्याचा. सो काय चाललंय ऍट दिस पॉइंट. पण मग अशा ह्याला काय करा. कारण काय बघ पूर्वी तर तसं नव्हतं. वेन वी वर पोस्टिंग इन 2017 प्री कोविड म्हणू आपण त्याला. कोविडमध्ये आफ्टर कोविड इवन द सोशल मीडिया गेम हॅज चेंज्ड. एव्हरीथिंग हॅज चेंज. आता म्हणजे पूर्वी 90 सेकंद आणि 1 मिनिटाचे व्हिडिओज चालायचे. आता काहीतरी 7 सेकंद आणि 7 सेकंदात काय दाखवणार. काहीच नाही. 7 सेकंदात एक हुक येतं आणि तिकडे सोडून द्यायचं. एक्झॅक्टली. सो देन मग एखादा फिटनेस इन्फ्लुएन्सर हु इज लाईक वॉचिंग दिस पॉडकास्ट, ओके, लाईक व्हॉट शुड इट बी, लाईक डू यू की त्यांनी त्या अल्गोरिदमसाठीच मग पोस्ट करावं का मग तू स्वतःची कंटेंट स्ट्रॅटेजी ठेवूनच मग तू पोस्ट करते की नाही जाऊ दे. सो यू हॅव टू बी व्हेरी क्रिएटिव्ह. मग आता एंगेजमेंट, बेसिकली एंगेजमेंट म्हणजे काय, पीपल विल लाईक, पीपल विल कॉमेंट, पीपल विल शेअर किंवा सेव्ह. सो ह्या चारीचा कितपत कसा उपयोग करायचा हे बघायचं. फॉर एक्झाम्पल तुमच्या 7 सेकंडमध्ये तुम्ही फक्त एवढं सांगा की मी तुम्हाला मील प्लॅन पाठवते, तुम्ही DM करा, किंवा मील प्लॅन पाठवते मेसेज करा, सॉरी दॅट्स व्हॉट आय सेड, DM. सो कॉमेंट करा. सो तसं तुम्ही त्याची एंगेजमेंट वाढवताय. किंवा ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, हे रनिंग वर्कआउट आहे, सो मग सेव्ह करतात लोक. सो तसं यू हॅव टू बी व्हेरी क्रिएटिव्ह. ओके. तर जशी फिटनेस जर्नी तुझी आहे आता, तर एनी प्लॅन्स फॉर यूट्यूब
किंवा असं काहीतरी लॉग वगैरे करणं किंवा असं काही करणं काय आहे तुला? नाही, मला हे इंस्टाग्राम पण झेपत नाहीये ऑनेस्टली. केवढा कॉन्टेंट तयार करायला लागतो. लाईक आता आठवड्याला 4 किंवा 5 पोस्ट तर इनफ, पण ते 4 किंवा 5 पोस्ट साठी पण केवढं प्लॅन करायला लागतं. ॲब्सोल्युटली. मला काय तसलं काय जमत नाही. पण मग जशी ही आता कॉम्पिटिशन आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय क्रिएट कंटेंट फॉर माय पेज किंवा माय क्लायंट्स, पण एक व्हिडिओ टाकला त्याला छान व्ह्यूज आहेत, पण एक कॉन्स्टंट प्रेशर असतं की यार आता काय करू, आता काय असं कंटेंट टाकू. मग काय काय जण डान्सच करतात, कारण का काहीतरी तुला आणावं लागतं. तेवढंच जर बघत असलं व्ह्युअर तर तुम्ही करणार काय? एक्झॅक्टली म्हणजे हे आपली चूक नाही आहे, हे व्ह्युअरच्या प्रमाणे आपण बनवतो, बरोबर. एक्झॅक्टली. तर मग असं जेव्हा प्रेशर असतं, कारण का जर मागचा व्हिडिओ छान हिट झालाय, ठीक आहे, यू गेट अ गुड व्हायरॅलिटी, सपोज एक 5 लाख 10 लाख किंवा 1 मिलियन झालाय वगैरे, तर मग त्यावेळेस तू काय करते, मग हाऊ डू यू हँडल दॅट काइंड ऑफ अ प्रेशर ऑफ पोस्टिंग. कारण का येस, यू हॅव टू इन्फ्लुएन्स पीपल सिन्स यू आर एन इन्फ्लुएन्सर. कारण का लोक तुला फॉलो करतायत, पीपल आर टेकिंग युअर टिप्स अँड ॲडवाइसेस सिरियसली, बिकॉज देअर होल लाईफस्टाईल हॅज बीन प्लॅन्ड अकॉर्डिंगली, राईट. बिकॉज आणि याच्यात खूप रिस्पॉन्सिबिलिटी पण एक खूप मोठा फॅक्टर आहे, कारण का जर तू केलंयस तरच ते तू लोकांना ॲडवाइस करू शकतेस, बरोबर. तर मग या गोष्टीला तू कसं बघतेस? सो व्हायरल झालं की रीच वाढलेली असती, देन यू कॅन टॉक अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू टॉक अबाउट फॉर दॅट मच पिरियड. सो ते एक करायचं. आणि अनदर थिंग आय डू दॅट इज फॉर माय ओन मेंटल हेल्थ, की मी कॉमेंट्स चेकच करत नाही त्याच्यानंतर. आफ्टर इट क्रॉसेस से 30 किंवा 40,000 आय डू नॉट चेक कॉमेंट्स. तरी पण असं ते नाही, मी त्या रॅबिट होल मध्ये आधी गेलेली आहे, अँड इट गेट्स व्हेरी नॅस्टी इन द कॉमेंट सेक्शन. काय म्हणजे थोडंफार एखादं एव्हरीथिंग द युज्युअल. काय ट्रोल्स सगळ्यांना आहेत. You're too fat. Oh, you're not as fit as you think. Oh, I run faster than you. Oh, I lift more weight. Of course you do. It's okay. This is not about how much weight I'm lifting. This is a competition. Yeah. So, but see, so there are two sides. One is that you will find nasty comments, but then you will also find that your followers are then say quarreling on your behalf. So that's quite reassuring. But at a point, you know, when you've seen this on your content आणि दुसऱ्यांच्या कॉन्टेंटवरही तेच दिसतं, मग ते निगेटिव्हिटीचा कंटाळ येतो. सो ते मी नाही करत. दॅट ब्रिंग्स यू डाऊन इन अ वे. हा, आणि सारखं तेच काय, म्हणजे किती वेळ तुम्ही, नो ऑफेन्स, बट मॅस्क्युलिनिटीच्या भांडत बसणारे. ठीक आहे ना, यू आर लिफ्टिंग मोर वेट्स देन मी, इट्स फाईन, काम डाऊन, आय डोंट केअर. एक्झॅक्टली. आणि ते पण आहे. आणि मग प्लस जसं तू म्हटली बॉडी शेमिंग, डेफिनेटली. ते तर हो, ते तर. आणि मग हे काय कपडे घातलेत, आणि मग त्यात ते संस्कृती शिकवणार की ते असतंच. ते म्हणजे हे ह्यांना कोणीतरी ते एक संस्कृती चालवण्याचा एक फ्लॅग बेरर दिलेले किंवा त्यांनी घेतलेले स्वतःहून, आणि मग त्यावर ते सगळ्यांना ज्ञान शिकवायचं, ज्याचा त्याचा स्वतःचा फोटो नाहीये, एक पोस्ट नाहीये, नावही नाहीये, पण शिकवणार सगळं. मग यावेळेस तू काय काय, कधी कधी राग तर येतो, कधी कधी वाईट तर वाटतं, कधी कधी वाटतं की नाही याला अक्कल शिकूच आता. तर काय वेळेस करते, काहीतरी कुचक्यासारखं कमेंट करते मी, पण तीही मग करायची आणि सोडून द्यायची थोड्या वेळाने, मग बाकीचं करतो. किंवा मग डायरेक्टली नेम अँड शेम जर खूप होत असलं, असं काय काय लोक असतात जे प्रत्येक ह्याच्यावर कॉमेंट करतात. अच्छा, मग ते मी स्टोरीजवर त्याच्याबद्दल बोलते किंवा पोस्टवर बोलते, आणि मी टॅग करते. मी तसं नाही, लाईक दिस इज अन ओपन प्लॅटफॉर्म. मी कुणालाही हे सांगितलं नाहीये की तुम्हाला अनॉनिमिटी वगैरे मी देणार आहे. तुम्ही जर मला रिप्लाय केला तर मीही तुम्हाला रॅग करणार. इफ युअर सिम्पल आहे, लाईक युअर पिसिंग मी ऑफ, देन यू शुड बी ओके विथ मी बिंग पिस्ड ऑफ. नो, देन यू शुड हँडल मी ऑल्सो. हा, म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, मग ते काहीतरी बोलणार आणि मग आपण रिप्लाय केलं की हो पण मग तू टची झालीस, म्हणजे ते तुला पटलं. रिॲक्ट मी चिडणार की आता ते होणारच आहे. तुम्ही रिॲक्शन साठीच मेसेज करतायत ना, आणि त्याच्यावर पण लोक अरे शहाणपणा शिकवतात की नाही तू असं रिस्पॉन्ड करायला पाहिजे होतीस, केव्हा नाही, यू शुड हॅव जस्ट ब्लॉक्ड अँड मूव्ड ऑन. माझं पेज आहे, मी काहीही करीन, तुम्ही तुमच्या याच्यावर काहीही करा ना. एक्झॅक्टली. आणि मी हे बघितलंय की आता मी ते टर्म पण रॉंग आहे की फिमेल इन्फ्लुएन्सर किंवा फिमेल ऑन्टरप्रेनर, त्याच्यावर आपण येऊच. पण वाय डू यू हॅव टू टॅग. आता कोणी, आता सपोज एखादा माणूस आहे, त्याला असं मेल इन्फ्लुएन्सर नाही म्हणत, त्याला ऑन्टरप्रेनरच म्हणतो किंवा इन्फ्लुएन्सरच म्हणतो. हा टॅग लावणं एक तर चुकीचं आहे. आणि त्याच्यात मी म्हणायचा मुद्दा असा की त्या कमेंट्समध्ये काय काय मुली पण असतात ज्या उगीच, म्हणजे ते पण आपल्याला अक्कल शिकवत असतात. काय हे काय चाललंय हे. आय थिंक
तो एक सबसेक्शनच आहे आणि मे बी दे आर जस्ट नॉट हॅपी पीपल. कारण काय वेळेस आय ऑल्सो गो डाऊन टू देअर लेवल, मला वेळ असला खूप तर एकदा एक अशीच ती मुलगी प्रत्येक कॉमेंटमध्ये ती एकतर असं वाईट कॉमेंट असलं की लाईक करत होती आणि ती स्वतः पण की हे काय केली आहेस सो मग आय वेंट टू हर प्रोफाईल विच वॉज लकीली ओपन आणि मी तिच्या एका ह्याच्यावर कॉमेंट केलं की हे काय घातली आहेस आणि शी गॉट सो ऑफेंडेड. देन शी केम टू माय डीएम की अरे तू असं का बोललीस. म्हटलं तू पण बोललीस मी पण बोलले सेम पेज. देन शी डिलीटेड. Now taste, have a taste of your own medicine. So I think they don't realize की there is a person behind this account आणि आय थिंक एम्पथी थोडी लॅक करतात लोक. त्यांच्या हे लक्षात येत नाही की हेच आपल्याबरोबर झालं तर आपल्याला किती वाईट वाटू शकतं ते. करेक्ट. त्यांना वाटतं की आणि हे बरेचशी लोक बोलूनही दाखवतात की नाही तुझा इन्फ्लुएन्सर अकाउंट आहे सो इट्स ओपन सीझन. बरोबर. पण असं कसं इवन आय एम अ बुली ना. इफ आय हॅव दीज मेनी फॉलोअर्स आय एम ऑल्सो गोइंग टू सिट अँड बुली यू. आय हॅव दीज like what I have like 50,000+ people who are then going to bully you on my behalf. Exactly. आणि आमचे तुझे खरे फॉलोअर्स आहेत सो दे आर वॉचिंग दिस. सो डोंट थिंक की मी तुमच्यावर परत देऊ शकत करायचं ते. वाय डू आय हॅव द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टू टॉलरेट एव्हरीथिंग. करेक्ट. बिकॉज दॅट इज अनदर थिंग दॅट फिमेल अँड मेल इन्फ्लुएन्सर्स ऑल्सो फेस की आम्ही कसंही बोलणार तुमच्याशी पण तुम्ही कसं असं बोलता, तुम्ही का आम्हाला नेम अँड शेम करता, मग तुम्ही कसं काय तुमची पातळी सोडता. पण मला असं वाटतं की थोडी भीती राहायला पाहिजे. कारण की आता बिकॉज ऑफ माय एक्सपिरियन्स मला फारसा फरक पडत नाही की हे लोक काय बोलतात. ऑल्सो बिकॉज ऑफ माय एज. बट देर आर यंग इन्फ्लुएन्सर्स. देर वॉज दिस मध्ये एक तो किड इन्फ्लुएन्सर हू किल्ड हिमसेल्फ. I think he was 17 ka 18, remember? And he got really trolled for like wearing a sari and all, and then he killed himself. So that's not fair. That just because I can stand it doesn't mean that he can stand it. And you don't know where he's at personally. You don't know. But they're fighting with their own demons. So I feel ki when you have the power, तुम्ही जर त्यांना नेम अँड शेम केला तर मे बी दोज गाईज विल थिंक ट्वाइस बिफोर actually doing that to somebody else. बरोबर. But don't you think social media which was invented एक ॲज अ टूल ज्याच्याने लोकांनी कनेक्ट व्हावं, पण आता त्याचा वापर काहीतरी वेगळाच झालेला आहे. म्हणजे आता आय थिंक 10-15 years बॅक सोशल मीडिया वुड बी 10 years बॅक. चल 2023 2013 आय डोंट थिंक सोशल मीडिया तेव्हा एवढं स्ट्रॉंग होतं. साधारण आपण फेसबुकवर होतो, ऑर्कुट जस्ट पास झालेलं फेसबुकवर होतं आणि इन्स्टा जस्ट आलेलं 2013 वियर्ड फिल्टर्स. किती छान दिवस होते आणि फक्त फोटोज होते तेव्हा. फक्त फोटोज, काही नाही. तुम्ही फोटो टाकताय, तुम्हाला काळजी नाही की कोण तुम्हाला लाईक करतंय, कोण तुम्हाला हेट करते आणि सगळ्यांचे चांगल्याच कमेंट्स असायचे. आपलेच फ्रेंड्स असायचे रे जास्ती करून. एक्झॅक्टली. सो दॅट टाइम दॅट सोशल मीडिया वॉज अ व्हेरी डिफरंट थिंग. एक मजा यायची. आता एकतर एक व्हॅलिडेशन टूल झालेलं आहे. ठीक आहे, आपल्यात तर आहेच. तू विचार कर यंगस्टर्समध्ये खूप जास्ती आहे की चल मी एक फोटो टाकला आणि जर मला एवढे लाईक्स नाही आलेत तर जसं आम्ही एक सायकोलॉजिकल एका प्रियंकाबरोबर आम्ही जो पॉडकास्ट केलेला त्याच्यात ती म्हटली की या केसेस एवढ्या ऑन द राईज आहे. कारण का फर्स्ट व्हॅलिडेशन सोशल मीडियात. तुझे जसं तू लाईफ तुझं स्वतःचं कंडक्ट करतेस, तुझं कपडे घालणं, तुझं सगळं हे सगळं सोशल मीडियावर आधारित आहे. तर आता अँड सिन्स यू आर इन मार्केटिंग म्हणून मी तुला हा प्रश्न विचारतोय की ह्याला तू आता कसं बघतेस. कारण का काय तू जसं म्हटलीस की हो एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपले क्लायंट्स आहेत, लोक आहेत. तर हाऊ डू यू सी ऑल दिस सोशल मीडिया बिकमिंग इट? See, so there are a lot of studies by psychiatrists and behavioral scientists ज्यांना ॲक्च्युली सापडले की सोशल मीडिया इज डेट्रिमेंटल. आणि इथे ह्याच्याबद्दल मी ॲक्च्युली केलाय भरपूर विचार. सो मला असं वाटतं की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि लोक ह्यांनी दोघांनीही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. कारण सो बेसिकली फॉर अ प्लॅटफॉर्म टू वर्क दे विल कीप पुशिंग कॉन्टेंट. बरोबर. आणि ते तोच कॉन्टेंट पाठवतात ज्याच्याशी तुम्ही इंटरॅक्ट करता. करेक्ट. सो ह्याच्यामुळे नेगेटिव्ह कॉन्टेंट खूप येतं. फेसबुकचं मध्ये झालं होतं लक्षात आहे की ते सगळं ते नेगेटिव्ह आणि पॉलिटिकल झालेलं कॉन्टेंटच पुश होत होतं लोकांना. राईट. सो यू डोंट गेट टू सी बोथ साइड्स ऑफ द स्टोरीज. सो त्याच्यामुळं मला असं वाटतं की
ते कंपनीज आता फेसबुकच इज द बिगेस्ट आणि दे आर द वर्स्ट. सो त्यांनी थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जर मॅनेज केलं की थोडा चांगला कॉन्टेंट पण पाठवा, थोडा मेक शुअर की इतका वेळ ॲटलिस्ट चिल्ड्रन आर नॉट स्पेंडिंग ऑन सोशल मीडिया. तूही नोटीस केला असेल कुठे आता से टपरीवर वगैरे गेला तर तो जो माणूस तुमचा चहा करतोय तो कंटिन्युअस ही स्क्रोलिंग थ्रू रील्स बघते. त्याला म्हणजे त्याच्या हाताला एक वरदान दिलंय, तो असंच बघत असतात. अरे टीव्ही सुरू असल्यासारखं सुरू असतं की नाही. अरे रिक्षा चालवणारे पिक्चर बघत असतात, म्हणजे आय समटाइम्स गेट स्केअर्ड. पिक्चर ठीक आहे त्यापेक्षा हा, म्हणजे ते आणि पण ते हे सारखं रील्स वगैरे. सो हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आता मध्ये फेसबुकनी इंस्टाग्रामनी एका रिलीजमध्ये केलं होतं बघ की तुमचा किती वेळ सोशल्सवर तुम्ही आहात, त्याचा उपयोग काय आहे. यू आर गोइंग टू सी दॅट बट नोबडी इज रिअली गोइंग टू केअर तुमच्या स्क्रीन टाइम बद्दल. यू नीड टू डू मोर. थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची गरज आहे. आणि लोकांनीही लोकांनाही हे लक्षात यायला पाहिजे की कुठेतरी तुमचं फ्रस्ट्रेशन सोशल मीडियावर काढायची गरज नाही आहे. यू हॅव टू टेक एव्हरीथिंग विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. आता इवन विथ AI वगैरे it is so toxic out there, the kind of lifestyle, body image. So I've seen आता आपल्या एज मध्ये also I've seen people feeling sad की oh I don't have that vacation, I don't get to go to Maldives that often. मी बऱ्याचदा लोकांना सांगते की listen, my personal vacation is maybe 2 or 3 days but that is going to go on for a week on my socials. Because that is what we have to show. आता दिवसभर हे आपण हे कामच करत असतो, आपण कम्प्युटरवर दिवसभर असतो. कॉन्टेंट काय मिळणार रोज आपल्या तिकडे बसून मी तेच टाकलो ते तरी कोण बघणार नाही. आणि तेच आहे ना की जसं तू आता खूप राईटली म्हटलीस की आपण आपले चांगले मोमेंट्सच टाकणार आहे सोशल मीडियावर. कोणाला असं नाही बघायचं मी रोज काय काम करतोय किंवा मला माझा बॉस ओरडतोय हे मी नाही टाकू शकत. करेक्ट. अरे हा आता हे काम आहे, आता मी एक्सेल शीट हे टाकू का, मी नाही टाकू शकत. मग त्यासाठी जर मी एक 3 दिवसाची ट्रिप केली मग त्या 3 दिवसात आय डेफिनेटली एन्श्युअर की माझ्याकडे एक 15 दिवसाचा तरी कंटेंट आहे की मी टाकत राहावं बाबा. आणि त्याच्यातनं माझा तरी मोटिव्ह असा असतो की नाही यार लोकांनी पण ट्रॅव्हल करावं. करेक्ट. आपण कॉन्टेंट पुश करायचं. ते तर मी कितीदा आठवण करून देते लोकांना की हा माझा अकाउंट आहे, तो इन्फ्लुएन्सर अकाउंट आहे. करेक्ट. तुम्ही हा सिरियसली घ्यायचं बंद करा. दिस इज नॉट माय लाईफस्टाईल, दिस इज नोबडीज लाईफस्टाईल. बघा आणि जस्ट मूव्ह ऑन ना. हे बघ तुम्हाला चॉईस आहे करेक्ट टू सी ऑर नॉट टू सी. जसं नाही आवडत ते तुम्हाला याच्यात माझा कंटेंट किंवा माझा कंटेंट बघून राग येतोय, नका बघू. स्क्रोल पास्ट स्क्रोल ना. अरे अजून भरपूर आहे. म्हणजे तुमचं अख्खं आयुष्य संपेल पण तो कंटेंट संपणार नाहीये. एवढा कंटेंट आहे. Yeah, like watch cat memes, no? Cat videos. At least make you happy. Exactly. Sir, coming back to the point की as a social media marketer now, when even your clients, ठीक आहे, ते त्यांच्या पण काय काय रिक्वेस्ट असतात की कारण का मग आपण ॲज अ सोशल मीडिया मार्केटर त्यांना सांगतो की अरे तुम्ही रील्स करा, ठीक आहे, किंवा मग आता असं की यू गेट इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, ठीक आहे. मग त्यावेळेस त्यांचं काय रिॲक्शन असतं आणि मग कसं तू त्यांच्यासाठी स्ट्रॅटेजाइज करते, कारण का काय सगळेच कम्फर्टेबल नसतात, राईट. तर हाऊ डू यू लुक ॲट दिस? मग सो माझे ॲक्च्युली आहेत तसले क्लायंट्स ज्यांना नाहीच आवडत. So if it's a business then it's okay, they don't have to be on it. They'll make different content. किंवा नाहीतर it will be a very generic content where त्यांच्या बिझनेसशी रिलेटेड किंवा बऱ्याचशा बिझनेसेस मध्ये देर आर ऑलवेज किड्स हू डोंट माइंड बिईंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा, किंवा मग तसलं कॉन्टेंट वेअर ओनली हँड्स आर सीन किंवा मागून येतं वगैरे. पण मग जे स्वतः इन्फ्लुएन्सर्स आहेत जे माझे क्लायंट्स आहेत, दे हॅव टू बी इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. मग बऱ्याचदा त्यांचं ह्यासाठी हँड होल्डिंग करायला लागतं की ते अकाउंट जेव्हा ग्रो होतं तेव्हा आपण कोणीही रेडी नसतो त्या ह्याच्यासाठी, जे काय लाईमलाईट मिळतं, घाणजी बाहेर येणार त्याच्यासाठी. सो बऱ्याचदा त्यांचं तसं होतं की ते काहीतरी कॉमेंट बघतात अँड देन दे जस्ट गेट रिअली लाईक पॅनिकी की अरे मी तरी हेतून घातलं नव्हतं, आय डिडंट मीन दिस, आणि नाव समबडी लाईक देर आर 5 people who are saying bad things about me. So you kind of have to calm them down की they're going to, it's okay, it's good for engagement, but then they find it very असं ते मनाला लावून घेतात. आणि ऑल्सो ते लाईक की तू असं इट्स अ व्हेरी ब्रेझन थिंग टू से ना टू अ पर्सन की इट्स ओके, त्यांना घाण बोलू दे, आपली एंगेजमेंट वाढते. त्यांच्यासाठी इट्स नॉट दॅट सिम्पल. सो देयर इज अ लॉट ऑफ हँड होल्डिंग दॅट ऑल्सो गोज इन देअर. आणि मग बऱ्याचदा यू हॅव टू स्ट्रॅटेजाइज अदर थिंग्स की आता if they're my client, I don't need them to open their comments वगैरे. So they are kind of protected from the comments, from the messages, unless it's something that
दे नीड टू इंटरव्ह्यू. त्यामुळं मग तशा वेळेस त्यांना थोडं सोपं पडतं. पण ते येतच कुठेतरी कोणीतरी म्हणणारच आहे की अगं तू किती घाण आहेस, मला तर अजिबात नाही आवडलं हे जे तू घातली आहेस किंवा जे तू करतेस, किंवा मला हे पटतच नाही. आणि अकाउंट असणार तिसऱ्याच गोष्टीचा आणि हे बोलत असणार ती कशी दिसतीये त्याच्याबद्दल. आणि फिमेल इन्फ्लुएन्सर्स ना तर नाहीच, म्हणजे इट इज अ हॉरेबल स्पेस टू बी इन. आणि अगेन त्यांना खूप असं एक तर सिरियसली कोणी घेत नाही काही असो. म्हणजे ते आता आय डोंट नो लाईक अ पोडियम फिनिशर असेल, ती ॲथलीट असेल किंवा ती बिझनेस वुमन असेल जिचा ऍक्च्युली हर वर्क इज गोइंग वेल, लोकांना तरीही तुम्ही कसं दिसताबद्दलच बोलायचं. ते सगळं डिस्क्रेडिट, सिरियसली घेणारच नाही. ते सगळं डिस्क्रेडिट करतात. पीएचडी जरी ती असली तरी शाणपणा शिकवणार आहेतच. 100% नाचताच येत नाही वगैरे असं काहीतरी काही टाकतात. तेच काही विचित्र टाकतात लोक. सो ते यू हॅव टू ग्रो अ थिक स्किन. आता टू बी ऑनेस्ट, to be a woman only you need a very thick skin to kind of survive. Absolutely. पण मला एक सांग, आता हे माहित नाही कसं तू घेणार आहेस हा प्रश्नाचा, पण मी असं बघितलंय किंवा असं जनरल अझम्पशन आहे की फॉर अ फिमेल ऑर अ मेल, आपण जर कम्पॅरिझन केलं दोनच क्लासमध्ये आता, फॉर अ फिमेल टू ग्रो ऑन इंस्टाग्राम इज इझियर अँड फास्टर. Yeah, it's not everybody thinks like that. It is. I've just, and you will always find those comments also की हा मुलींना काय 1-2 पिक्चर बिकिनीत टाकले की नाही मिळत. अरे केलं ट्राय. माहितीये मला, आता नाही मिळत. आता नाही, पूर्वी मिळायची. ट्राय करून झालेला आहे. एक्झॅक्टली. आणि नाही ऍक्च्युली नाही ना आता तसं. आता तसं नाहीये. पूर्वी एक होता जेव्हा ते अल्गोरिदम्स एवढे ऍडव्हान्स्ड नव्हते, कारण का खूपच असे अकाउंट्स यायला लागले त्यानंतर की ज्यांनी फक्त म्हणजे ऑब्व्हियसली आता जे बोलायचं ते बोलायचं, काय बोलताय आहे की स्किन शो, आणि ते मुलं पण करतात, असं काही नाहीये. ज्याला फेमस व्हायचं तो निश आहे ना, तो निश आहे. कितीतरी असे इन्फ्लुएन्सर्स असतात जे आता से बॉडी बिल्डर्स आहेत, जे नुसते टॉपलेस फोटोज असतात, त्याच्यावर बाकी काही नसतं. की बरोबर आता जे चांगली लोक आहेत, प्रणित बद्दल बोललास तू, तो जर टाकला त्यांनी जर फोटो, तर तो सांगेल की बायसेप पीक मिळायला काय एक्सरसाइजेस करायचे, पण मग बाकीचे असतात ते तेवढंच. इजंट दॅट द सेम थिंग? मग मला पण नाही तुझं ते टॉपलेस फोटो बघायचा सारखं, ते कितीदा तेच बघणार. सो तेच जर मुलींनी केलं तर त्याच्यावर काय कॉमेंट्स असणार, वर्सेस हा उघडा वागडा फिरतोय त्याच्यावर. आम्हाला पण तुमचे खूप बघायचे नाही, आम्हाला पण इंटरेस्ट नाही. एक्झॅक्टली. कव्हर अप. सो आय फील लाईक देर इजंट इनफ डायलॉग अबाउट दिस. आणि मुलींना तर सिरियसली कोणच घेत नाही, म्हणजे ती. सो आय थिंक मला परवाच एक कुठलं तरी पीस ऑफ कॉन्टेंट सापडलेला. सो देर इज दिस ट्रायथलीट हुज अ वर्ल्ड चॅम्पियन, आणि ती तिच्या सायकलिंगच्या व्हिडिओवर तिला एक माणूस शहाणपणा शिकवतोय की नाही तुझी ना सायकलची सॅडल हाईट अजून वाढवायला पाहिजे वगैरे. मग शेवटी तिने त्याच्यावर कॉमेंट केली आहे की नाही, मला 3 वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी ही सॅडल हाईट ठीक होती, सो आय थिंक आय लेट इट बी. आय थिंक सार्कॅझम इज द बेस्ट thing. No, but I want that confidence of that man in the comments. मला पण there was this one person, आणि so a rare time when I actually went and checked his account. So this uncle who was teaching me how to run. Okay. आणि so he actually had the audacity, comment मध्ये त्यांनी लिहिलं की नाही मी पण स्पॉट जॉगिंग करतो, तुझा फॉर्म चुकतोय. मी पळायला लागली आहे, ते काका स्पॉट जॉगिंग करतायत आणि ते मला फॉर्म बद्दल सांगतात. सो मी त्यांना सांगितलं की नाही माझा कोच आहे, तो सांगेल जे काय सांगायचे ते. नाही तुझं चुकतंच, छान आहे म्हटलं. काका तुमचा कॉन्फिडन्स मला हवाय म्हटलं. काका खरंच तुमचं पेज मला द्या हँडल करायला म्हणायचं ना मग अशा वेळेस नवीन अकाउंट मिळेल. म्हणजे ती जी ऑडॅसिटी आहे ना, ती ऑनेस्टली फक्त मेनना असती बघ सोशल मीडियावर. आहे अग्रीड. ब्युटिफुल. नाही पण असं मी उगीच बाजू नाही घेणार, बट बोथ आर मॅचिंग इच अदर. म्हणजे मी एकाचं बघितलं, एक मुलगा आणि मुलगी दोघं नंतर इतके भांडत होते आणि नंतर एकमेकांना नंबर शेअर केले. नाही म्हणजे मी असंच एक रॅन्डम असला तर बेस्ट आहे बघ ना, तरी उपयोग तर होतो. काय आधी भांडत होते आणि तो त्याचं मीम झालं,
तू विचार कर की हाऊ डू यू नो लाईक मूवीज ना ऍक्च्युली. आणि ते तिसऱ्याच्याच प्रोफाईलवर हे सगळं चाललेलं. अरे आणि ते बोलता असं झालं, मग त्यांचं काहीतरी बहुतेक त्यांनी अग्री केलं कुठल्या तरी पॉईंटवर. आणि मग तो म्हणला की हा मग तुझा नंबर दे आणि डीएम, मग ती म्हणजे मला डीएम कर वगैरे असं. ते मिल्सन बुनची पुस्तकं असतात हा तसंच अगदी दे हेट इच अदर आणि मग ते सेक्शुअल टेन्शन बिल्ड. आय थिंक हे तुला काय वाटतंय की हे इज इज अ न्यू वे ऑफ गेटिंग अटेन्शन ऑन सोशल मीडिया का काय आहे? सी अ लॉट ऑफ पीपल डू दॅट टू गेट अटेन्शन की नाही मी तुझ्याहून भारी आहे, मला तुझ्याहून जास्त, तू 10 पुशअप्स करतीस मी 100 करतो. एक म्हणजे व्हेरीफाय कसं करणार आहे आपण, बरोबर. सो ते इट इज जस्ट ही आय वाईल्ड मध्ये छान आयडिया आहे. चॅलेंजेस स्टार्ट करू शकतेस तू की मी 10 केले, आता 100चा लोकं, व्हिडिओ टाका. हे चॅट्स जे असतात ना ते नाही त्याच्यावर हे करत, ते नुसतं दे वोंट पार्टिसिपेट इन द चॅलेंज. ते फक्त नाही मला जमतं. बरोबर. कशावर न जमतं. नाही ते खरंच आहे. पण आता ॲज अ सोशल मीडिया मार्केटर मग तू म्हणजे कसं काय, आता तू म्हणतेस तू इन्फ्लुएन्सर्सचे अकाउंट्स हँडल करते ऑर पीपल हू वॉन्ट टू बी इन्फ्लुएन्सर्स, तर असा काही तुझा एक सेपरेट फक्त एक कॅटेगरी आहे का यू म्हणजे हेल्प देम मार्केट एनी बिझनेस दॅट्स देअर? एनिथिंग्स फाईन. वी फक्त वर्कआउट व्हॉट काइंड ऑफ अकाउंट्स दे वॉन्ट ऑर टू कुठल्या पातळीपर्यंत त्यांची पडायची तयारी आहे. बरोबर. तर सॅडली सगळे माझे जे आहेत क्लायंट्स त्यांना सगळ्यांना काहीतरी व्हॅल्यू क्रिएट करायची आहे आणि त्यांना असं ते डर्टी मार्केटिंग करायचं नाही. सो मला ते ट्राय करायला कधी डर्टी मार्केटिंग थोडंसं एलॅबोरेट काहीतरी भयानक टाकून द्यायचं ना की लोक नुसतं भांडत. केव्हा ते असतात बघ काही लोक अँड्र्यू टेट सारखे. सो तसलं कोणीतरी पाहिजे मला एकदा ट्राय करायचं आहे, पण तसलं कोण सापडत नाही. अँड्र्यू टेट जर तुला भेटला असतं काय म्हणशील? आय डोंट नो. आणि मी बोलीन का त्याला आधी मारीन हेही मला माहिती नाहीये, पण तसली खूप लोक. पण तुला वाटत नाही तो त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी होते ती? मे बी तो नसेल तसा, पण आय एम जस्ट सेइंग. नाही दॅट्स ट्रू, बट ऑल्सो त्याच्यावरती केसेस झालेले आहेत. But then B is that he is creating a clan of all these idiots who are following him. People actually are, म्हणजे त्याची कल्ट फॉलोइंग आहे. एक्झॅक्टली. म्हणजे कॅन यू इमॅजिन हाऊ स्कॅरी इट इज दॅट यू आर इन अ सोसायटी वेअर देयर इज अ ग्रुप ऑफ पीपल ज्यांना वाटतं की हा मनुष्य बरोबर बोलतोय, की बायका म्हणजे असं आपण विकत घेणारी ऍक्सेसरी आहे आणि तिचे हे गोष्टी असायला पाहिजे. दॅट्स रॉंग. की आपण इतके मस्त आहोत की आपण रूल्स सेट करणार फॉर आवर पार्टनर. सो इट्स अ लिटल स्कॅरी की वर्ल्ड इज गेटिंग टू दॅट. किंवा मे बी लोक तशी होती पण आता दे आर फाइंडिंग इच अदर. करेक्ट. दॅट इज अ प्रॉब्लेम. आधी ऍटलीस्ट कसं असायचं कनेक्टेड तर नव्हते घरी मूर्खपणा. बरोबर. किंवा टीव्हीवर बघायचो आपण असं कोणाला तरी. आता सगळे एकामेकाला प्रोत्साहन देऊन हे कुठेपर्यंत नेतील यू नेव्हर नो. ॲब्सोल्युटली. नाही हे आहे थोडंसं स्केरी. तर कमिंग टू द टॉपिक की जसं सोशल मीडिया मार्केटिंग आता तू करतेस क्लायंटसाठी, तर त्यासाठी द इन्फ्लुएन्सर्स जी जर्नी असते ती जरा थोडीशी सांगशील की म्हणजे हाऊ डज वन स्टार्ट दॅट? आणि फॉलोवर्स हा एक खूप मोठा इश्यू असतो क्लायंट्सना की अरे माझे फॉलोवर्सच वाढत नाही आणि मग काहीतरी कर यार, व्ह्यूज पण वाढत नाही. अरे आम्ही पोस्ट टाकतोय, आपण कंटेंट टाकतोय, त्यांच्यासाठी फोटोग्राफी करतो, सगळं करतो, पण ह्याला तर मग काय व्हॅलिडेशन पॅरामीटर्स असले पाहिजेत किंवा असं काही? एक तर खूप रिअलिस्टिक व्हायला लागतं. पहिल्या 5 ते 10 हजारापर्यंत तुमचं जे ऑडियन्स आहे ते सेट झालेलं नसतंच. बरोबर. याला जस्ट फ्लेलिंग. एक म्हणजे तुमची फॅमिली येणार, 2 म्हणजे ते खूप रॅन्डम लोक येतात. एक 10च्या अराउंड तुमचा ऍक्च्युली ऑडियन्स डिफाईन व्हायला लागतो. सो 5 आणि 10 किंवा 5 आणि 15च्या मध्ये खूप फ्लक्स असतो. इथे जनरली यू नीड टू बी व्हेरी मेंटली स्ट्रॉंग, कारण की खूप फॉलोअर्स त्यातनं बाहेर पडतात. पण दॅट इज ओके बिकॉज तुम्हाला जो पाहिजे फॉलोअर बेस तो तयार होत असतो. तेव्हा तुमची लँग्वेज डिफाईन होत असती, तुमची पर्सनॅलिटी फायनली दिसून येत असती. सो हे ते जे कॅझम आहे ते एकदा क्रॉस केलं की मग तुमचं जे कॉन्टेंट आहे ते फक्त तुमच्या टाईपच्या लोकांनाच फीड होतं. बरोबर. सो जे तुम्हाला नको आहे ते हळूहळू मग बाहेर पडायला लागतात. ओके. आणि मग ते परत आपण बघितले 30-40 नंतर मग तुमचा जो 10% एकदम 10 का 5 आहे आता आय डोंट नो, पण तो जो तुमचा एकदम कोर असतो तो तेवढा जपून ठेवायचा. पण
आम्ही काय करतो, प्रत्येक महिन्याला जाऊन एकदा फक्त चेक करतो की हा जो फॉलोअर बेस आहे तो तुमचा फॉलोअर बेस आहे का नाहीये. पण ते कसं चेक करायचं, लाईक म्हणजे कॉमेंट्स काय करतायत, मेन आहेत, विमेन आहेत, व्हॉट एज ग्रुप, वेअर दे आर कमिंग फ्रॉम, कुठले सिटीज आहेत, लाईक द डेमोग्राफिक्स. हा, बिकॉज इफ यू आर सेलिंग समथिंग, मग तुमच्या, इफ इट्स नॉट ऑनलाईन, मग you need somebody in your own city to be following you. बरोबर. If it's online, then it needs to be in India. आता if you are a Indian influencer who's trying to create content for Indians किंवा whatever, even if माझ्यासारखं you're monetizing not through selling something but through your partnerships or sponsorships, पण तरीही आता मला ते कझाकिस्तानमध्ये फॉलोअर्स असून काय उपयोग आहे. सो इट्स जस्ट नंबर्स बट इट्स नॉट ट्रान्सलेटिंग. ऑल्सो आफ्टर से 10-20,000 followers, you need to start monetizing. I have seen accounts that are 100,000 followers who are barely making any money. मग काय उपयोग आहे. मग if my 20,000 follower वाला client is able to make say 15-20,000 per month and there's a 100,000 वाला who's making 2,000 per month, or ते free वाले करायला लागले, मग who's actually benefiting more ना. Correct. So हे पॅरामीटर्स, एक म्हणजे आर यू मॉनिटायझिंग, बिकॉज इट्स अ बिझनेस एट द एंड ऑफ द डे. हाऊ डू यू मॉनिटाइज, म्हणजे कसं एखाद्याने कसं मॉनिटाइज करायचं. नाव दॅट विल डिपेंड ऑन दॅट पर्सन. सो इफ यू आर सेलिंग समथिंग देन वी आर गोइंग टू ट्राय अँड फाइंड यू क्लायंट्स ऑनलाईन. सो इट, फॉर एक्झाम्पल जस्ट अ फिटनेस इन्फ्लुएन्सर, असं मी तुला एक केस स्टडी सांगतो की एक फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे, मेल फिमेल काही तू अज्युम कर, आणि त्याने जर्नी स्टार्ट केलेली आहे. ना हाऊ कॅन, कारण का हा थोडासा आपण त्या स्पेसिफिकच आहे आपला पॉडकास्ट, तर तसं जर एक्झाम्पल घेतलं तर ते आपल्या व्ह्युअर्सना हेल्प होईल. सो सी, फिटनेस इन्फ्लुएन्सर मध्ये इफ इट्स अ फिटनेस कोच, मग यू आर गोइंग टू गेट फॉलोवर्स थ्रू युअर कॉन्टेंट. इफ इट्स अन ॲथलीट फॉर एक्झाम्पल, सो जे माझं अकाउंट आहे, तर मग मला रेससाठी स्पॉन्सरशिप मिळू शकते. बरोबर. मग जर मी आता माझ्या फॉलोअर्ससाठी इफ आय कॅन गेट सम डिस्काउंट्स वगैरे, सो आय विल पार्टनर विथ द राईट काइंड ऑफ पीपल. राईट. सो जर वेल अपॅरल असेल, न्यूट्रिशन असेल, सो मला जे पार्टनर्स आवडतात, सो मे बी आय विल गेट सम मनी फ्रॉम देम, बट आय ऑल्सो जनरेट सम व्हॅल्यू फॉर द क्लायंट्स, फॉर द फॉलोअर्स. सो तसं मॉनिटाईज करता येतं. किंवा मग बरेचसे आता योगा इन्फ्लुएन्सर्स विल हॅव लाईक अ योगा कॅम्प. मग तिकडे बरेच एलिमेंट्स येतात. एक तर स्पेसवाल्यांबरोबर पार्टनरशिप येणार, मग तुमचे जे कोण साइन इन करणार त्यांच्याबरोबर पार्टनरशिप येणार, मग तुम्ही जर दोघं मिळून ते योगा रिट्रीट घेत असला तर ती पार्टनरशिप. सो देर इज अ लॉट ऑफ वेज टू जनरेट मनी. फक्त एवढंच की बऱ्याच लोकांना वाटतं की इंस्टाग्राम पेज इन्फ्लुएन्सर, नाही, ते अजून नाहीच सुरू झालंय ना. ते मध्ये थोड्या वेळ त्यांनी ते रील पे आउट्स केले, पण ते त्यांना जमलंच नाही. आय थिंक 5-6 months होतं रोल आउट, अँड देन कारण का आय थिंक मी पण आता एखाद्याशी एक एक्सपर्ट होता त्याशी बोलत होतो बट इंस्टाग्राम, तो पण तेच म्हटलं की नाही, अजून इंस्टाग्रामनी मॉनिटायझेशन नाहीच, कारण का ते त्यांना मॅपच करता येत नाहीये की व्ह्यूजला द्यायचे, लाईक्सला द्यायचे का एंगेजमेंट. जसं युट्यूबने एक मॉडेल तरी सॉर्ट करून ठेवलेलं आहे, तसं आय थिंक तो त्या याच्यात आहे. तर आता याच्या व्यतिरिक्त जसं आपण जसं आता इन्फ्लुएन्सर्सला रील्स पर रील पैसे मिळतात वगैरे, तर ते मॉनिटायझेशन कसं वर्क करतं ते अगेन मग ॲज अन इन्फ्लुएन्सर इदर तो ब्रँडच डायरेक्टली तुमच्याशी बोलतो की आम्हाला. सो तसं झालं की बेस्ट असतं, कारण की मग त्या ब्रँडनी तुमचं कॉन्टेंट बघितलं, त्यांना काहीतरी तुमचं आवडतं. किंवा जर तुम्हाला कुठला ब्रँड आवडत असला तर आता हे खूप डिस्कशन होतं की किती ऑनेस्ट असतात इन्फ्लुएन्सर्स. सो बरेच इन्फ्लुएन्सर्स कुणाबरोबरही काम करणार, पण त्यातले जे मोठे असतात ना, तर ते खरोखर त्यांना जे ब्रँड्स पटतात त्यांना ते स्वतः अप्रोच करतात की मला तुमचा ब्रँड आवडतो, मला तुमच्याबरोबर पार्टनरशिप करायची. सो तसं मग ते जे काय मॉनिटरी आहे ते करतात, वर्कआउट करतात. सो इट विल बी इदर पर रील किंवा किती महिन्याचं असोसिएशन आहे ते असतं, किंवा इट कुड बी इन काइंड ऑल्सो. आता तर बऱ्याचदा जर खूप हाय टिकेट आयटम असेल, आता बरेचसे इन्फ्लुएन्सर्स कपडे किंवा आता इव्हन रनिंग शूज आर लाईक फॉर 10,000 and 15,000. सो ते जर काही असलं वर्कआउट त्यांच्याबरोबर होत असलं तर ते तसं असतं. ओके. तर तुझं ड्रीम कोलॅबोरेशन काय असेल, जर तुला विचारलं तर तुला कुठला ब्रँड किंवा इन्फ्लुएन्सरवर करायचं असेल तर? ब्रँड्स, मला जे खरोखर खूप ब्रँड्स आवडतात त्यांच्याबरोबर मी करते काम, सम वे ऑर दी अदर. लाईक आता गार्मेंट, सॉकनी वगैरे हे मला
प्रचंड आवडणारे ब्रँड्स आहेत. सो त्यांच्याबरोबर मी काही ना काही करतेच कॉन्टेंट वगैरे क्रिएट. इन्फ्लुएन्सर्स खूप आहेत जे मला खूप आवडतात, पण माझं असं फॅन गर्लिंग पण असतं. सो इफ आय कोलॅबोरेट विथ देम आय विल बी टंग टाईड. सो ते आय डोंट नो, सो दॅट कन्फ्युजेस मी की तरी कोण एखाद दोन नावं खूप आहेत. सो आता इफ इट कम्स टू फिटनेस वगैरेचं कॉन्टेंट, देन बेन कार्पेंटर आहे, त्याचं खूप छान न्यूट्रिशन आणि त्याचं असतंय. त्याची वाईफ सोही. इन इंडिया मला मैत्रेयी बोकेल खूप आवडती, बिकॉज शी इज अ न्यूट्रिशनिस्ट, ट्रायथलीट, शी इज फॅन्टॅस्टिक. मग कौस्तुभ राडकर, ऑफकोर्स आय लाईक हिम, आय ट्रेन ऑल्सो विथ हिम, सो ही इज ऑल्सो एक्सिलंट. सो हे जे असे एकदम खरोखर जे who know what they're talking about, who have proven themselves before anyway, आणि प्लस त्यांचं कॉन्टेंट खरोखर सुंदर असतं. सो असे लोक मला इन जनरल आवडतात. राईट. मैत्री पण माझी पण फ्रेंड आहे. सो अमेझिंग कंटेंट आहे. तर कमिंग टू द ऑन्टरप्रेनरियल जर्नी, ठीक आहे. आय थिंक सोशल मीडिया आणि मग यू स्टार्टेड स्पायरा का स्प्राय, सॉरी, then you started Spry का काय कसं होतं? Yeah, so Spry is very recent. Okay. पण how did the journey happen? कसं झाली? So काहीतरी tangible. So through AdBulb, we are selling services. I also wanted to sell product and see. So that is how we kind of started, because anyway we identified की in triathlonचं section आणि in runningचं थोडी कॉम्पिटिशन कमी आहे. So running भरपूर आहे, बिकॉज नायकी अँड ऑल आर देअर, बट ट्रायथलॉन मध्ये खूप एव्हरीथिंग इज एक्सपेन्सिव्ह. सो तिकडे वी कॅन ब्रिंग सम व्हॅल्यू टू पीपल, सम से ट्राय सूट्स वगैरे इफ वी कॅन गेट फॉर चीपर, देन दॅट विल बी नाईस. आणि इंडियात तो सेक्शन वाढायला पण लागला आहे भरपूर. वी ट्रायथलीट्स इज अ growing number, but also triathletes is primarily adults who actually have a lot of disposable income also. पण हे काय, जरा आमच्या व्ह्युअर्ससाठी ट्रायथलीट आणि ट्रायथलॉन हे एक्सप्लेन करशील, आणि का त्याच्या म्हणजे की जर तू एखाद्या पर्सन हू डझंट अंडरस्टँड ब्रँडिंग त्याला सांगितलंस की याच्यामध्ये काय स्विमिंग, रनिंग अँड सायकलिंग, देन वाय आर द कॉस्ट सो हाय ऑफ द थिंग्स आय डू? You understand, right, where I'm coming from? तर जरा सांगशील आमच्या व्ह्युअर्ससाठी. So triathlon basically 3 different sports you do. You first swim, then you cycle, and then you run. So which means that you're training for 3 different things. Correct. आणि you have to do them एका पाठी एक without a break. बरोबर. So there is a lot of time you have to give training साठी. आता तेवढं टाइम, आणि ओके, आता त्याच्यातले एलिमेंट्स, एक म्हणजे तुम्ही शूज एक्सपेन्सिव्ह असतात, त्याचं जे काही न्यूट्रिशन आहे ते एक्सपेन्सिव्ह असतं. फॉर एक्झाम्पल आता जेल्स घ्यायचे असले तर द चीपेस्ट जेल विल बी से 70-80 रुपीज पर जेल, आणि तुम्ही तुमच्या वीकेंडच्या वर्कआउटलाच 4 जेल खायला लागलाय. त्याचं भरपूर खर्च असतो. सायकल्स, बेसिक सायकल्स स्टार्ट फ्रॉम 70,000 रुपीज. सो ते सायकल असतं, प्लस सायकलची क्लीट असती, प्लस त्याचे बाकीचे काय काय. अशी ती साधी सायकल नाही चालत आपल्या पोरवाल सायकल्स नाही, पाय जातील अरे. 90 किलोमीटर सायकलिंग मिनिमम असतं त्यांचं. सो त्यामुळं रोड बाईक किंवा ऍक्च्युली ट्रायथलॉन बाईक. तर आणि तुम्ही 2-3 तास एव्हरी डे इन द वीक युअर ट्रेनिंग, आणि वीकेंड्सला 5 तास वगैरे असतं. सो त्याच्यामुळं किड्स कॅन डू दॅट, बिकॉज दे हॅव स्कूल, कॉलेज, पण असतात, पण कमी असतात. आणि इतकं स्वतःच्या बॉडीला त्रास देणं हे बेसिकली मिड लाईफ क्रायसिस आहे. ऍब्सोल्युटली. लाईक फॉर मी ऑल्सो इट्स प्रिटी मच दॅट. खूपच टॅक्सिंग आहे ग हे, म्हणजे खूपच हे. आणि क्रॉसफिट असं डू दे गो हँड इन हँड का? क्रॉसफिटच्या खूप मोठ्या मेगा कॉम्पिटिशन अगेन अ होल डिफरंट थिंग. सो क्रॉसफिट अगेन इज अ डिफरंट लाईफस्टाईल. पण क्रॉसफिट मध्ये हाय इंटेन्सिटी इंटरव्हल्स येतात. क्रॉसफिट इज व्हेरी, सो ह्याला एन्ड्युरन्स जास्त लागतो. इट्स अन एन्ड्युरन्स स्पोर्ट. क्रॉसफिटला यू नीड ते एक व्हेरी क्विक हे टर्न अराउंड, आणि स्टॅमिना पण लागतो, बट नॉट ॲज मच. बट या, आय थिंक क्रॉसफिटर्स विल डू ओके इन ट्रायथलॉन्स असं मला वाटतं. आय डोंट नो, जर त्यांची पाठ वाचली तर फ्रॉम द स्पोर्ट. नाही, पण हे अमेझिंग आहे. आणि हे म्हणजे कुठे भारतात होतात का, ह्या बाहेर होतात काय? भारतात होतात. भारतात 3-4 खूप चांगले ट्रायथलॉन्स आहेत. बर्गमॅन खूप मोठं आहे इंडियात, आणि आयर्नमॅन इज
द बेस्ट, कारण की दे आर द वन्स हू स्टार्टेड दिस. हे कुठे होते ती? आयर्नमॅन अख्ख्या जगात सगळीकडे होती. सो देर आर ट्रायथलीट्स हू डू प्रत्येक कॉन्टिनेंटमध्ये एक. आणि आयर्नमॅन मध्ये सो आयर्नमॅनचा मेन डिस्टन्स इज very big. It's 140.6 miles. So you're swimming for close to 4 kilometers, then 180-190 kilometers cycling. त्याच्यानंतर full marathon you're running. Wow. And then there's the 70.3 sorry. So ते half iron distance आहे. तो इंडियात होतो. full iron distance होत नाही. So half iron distance ला it's close to 2 kilometers of swimming, then 90 kilometers of cycling and a half marathon. Okay. So all of these are quite taxing. So initially, the group of friends who started it were the guys who named it Ironman also. So that is why Ironman is still like the topmost thing. But now the race itself costs a lot of money. So इंडियातलं करायचं असलं तर 40,000 is just the race fees. अच्छा. आणि बाहेरचं करायचं असलं तर अगेन इट्स मोर, आणि प्लस तुमचं अकोमोडेशन, ट्रॅव्हल वगैरे. सो इन इट सेल्फ इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट. आणि त्याच्या प्रत्येक गोष्ट एक्सपेन्सिव्ह असते. अरे त्याचा तर ट्राय सूट इज लाईक इट स्टार्ट्स फ्रॉम 12,000-13,000 रुपीज. सो अख्खा स्पोर्ट इतका एक्सपेन्सिव्ह आहे. आणि इंडियात इट्स ग्रोईंग ॲट अन अलार्मिंग रेट. लाईक इतके छान वर्ल्ड क्लास ट्रायथलीट्स तयार व्हायला लागलेत इंडियातनं, पण कॉम्पिटिशन त्या मार्केटमध्ये कमी आहे. सो फॉर अस द एंट्री बॅरियर अगेन वॉज स्लाइटली लोअर, नॉट व्हेरी लो, कारण की ऑफकोर्स if it's a physical product we are selling, then there's a lot of overheads also, पण competition थोडी कमी आहे. Okay. आणि we are at a place where there's a sudden rise going on in the participants. Right. त्याच्यामुळे आम्हाला पण मग नवीन ऑडियन्स, नवीन बायर्स तयार होतात. बरोबर. पण आता मी बघितलं जसं पुण्यात पण खूप एक क्राऊड म्हणजे एक आहे की आयर्नमॅनसाठी. तर तुझा काय प्लॅन आहे का त्याला रिनेम करायचा, आयर्न वुमन वगैरे असं काही? ते आपण कसं, ते मॅन इज लाईक आय से इट्स अ व्हेरी लाईक ऍक्टर कॅन बी अ फिमेल ऍक्टर अँड अ मेल ऍक्टर, तसं असं मला वाटतं. कारण लाईक वन्स यू स्टार्ट कॉलिंग इट आयर्न वुमन अँड आयर्न मॅन, मग त्यात परत सेक्सिझम सुरू होणार. बिकॉज आय हॅड पीपल मेसेज मी ऑन इंस्टाग्राम से की फॉर अ गर्ल यू रन फास्ट, फॉर अ गर्ल. एक तर आय डोंट रन फास्ट फॉर अ गर्ल और अ गाय एनिथिंग. आय एम अ व्हेरी ॲव्हरेज रनर, बट एक फॉर अ गर्ल म्हटलं की खूप मला इरिटेट होतं. बिकॉज it's okay, according to studies and everything, men do run slightly faster. But हे कुठले men? You're talking about the 1%. Correct. ते बाकी आपल्यासारखे लोक सगळे एकसारखेच आहेत, ज्यांच्यावर स्टडी केलेला कदाचित. तेच ना. सो आता कम्पेअरिंग द फास्टेस्ट मेल मॅरेथॉनर अँड द फास्टेस्ट फिमेल मॅरेथॉनरचा मला काही पर्सनली फरक पडणार ऑब्व्हियसली. सो त्यामुळे ते आय काइंड ऑफ डोंट वॉन्ट टू ॲड टू दॅट. आम्ही सगळ्या आयर्नमॅन नाही. बट जशी तू तुझी जर्नी डिस्क्राईब केलीस की बिईंग अ ट्रायथलीट, ओनिंग अ सोशल मीडिया एजन्सी, वर्किंग फॉर क्लायंट्स, बिईंग अ फिटनेस इन्फ्लुएन्सर, तर या सगळ्या गोष्टी खूप कधी कधी टॅक्सिंग होतात. करेक्ट. मग त्याच्यातनं फार मेंटल प्रेशर पण येतं. कधी कधी यू गेट आउट ऑफ द बेड आणि कधी कधी नाही उठावं असं वाटत. कधी कधी असं वाटतं की जरी सगळं छान चाललं आहे, ठीक आहे, सगळं तू करतेस, पण तरी कधी कधी असं होतं की असं यार आय हॅव टू पुश हार्डर इवन, किंवा एक असं लो पॉईंट्स असतात. करेक्ट. तर हाऊ डू यू डील विथ दॅम? बिकॉज दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. I don't. I stay in bed. I call my therapist and I chew her head off. So yeah. नाही, पण तरी नाही. जर त्याच्या व्यतिरिक्त जर काय म्हणजे असं काही आहे, काही करतेस काही त्याच्याने तुला? सो आय वर्क फॉर द हाय, आणि त्या वर्क मधनं मला स्ट्रेस आला की आय विल एक्सरसाइज टू काइंड ऑफ डील विथ द वर्क प्रेशर. ओके. सो माझा ऍक्च्युअली एक्सरसाइज इज अ थेरपी फॉर मी, अ फॉर्म ऑफ थेरपी. पण जर एक्सरसाइजचं प्रेशर आला तर मग काय? मग मी ऍक्च्युली हे आणि झालंय माझ्या बरोबर मध्ये. सो आय ट्रेन विथ डॉक्टर राडकर. So he wanted me, like it was my fault. I wanted to run a full marathon. So I was in that training. पण माझं कसं होतं, so I get very anxious. मला मग पळता येतं, but I will still stress about it. मग I spoke with him about that, की मला वीकेंडच्या लॉंग रन्सच्या आधी मला इतका स्ट्रेस येतो की I don't get up from the bed or I don't run. Correct. So he worked out 3 different ways in which I could deal. So he said, you try these.
you see which of these work or try a combination. But also my therapist also helped with that. Okay. And there are a lot of behavioral strategies that you can use to make sure you're staying consistent and on the hay. Correct. Because most of these, at least endurance sports, are brain game only. Like तुमचं काय physically तुमचे muscles break होण्या एवढं कोणीही push करत नाही. At least not like lifestyle runners and all that. Right. Pro athletes करत असतील of course. त्यांचं is a whole different thing. पण for like a normal person, like for me, there are a lot of behavioral strategies that can be worked because हा प्रश्न खूप जण विचारतात की कन्सिस्टंट कसं राहायचं. एक्झॅक्टली. कारण का माझा फॉलोअप प्रश्न तोच आहे की एवढा डिसिप्लिन कसं आणायचा. कारण का आय फेल अ लॉट. ठीक आहे, इन टर्म्स ऑफ फिटनेस किंवा गोइंग टू रनिंग, गोइंग टू जिम, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी मी करतो. पण हा एक सेक्टर आहे ज्याच्यामध्ये मला असं वाटतं अरे मी माझ्या कोचला सांगतो अरे मला तू घरी येऊन घेऊन जा. म्हणजे एवढं की त्याच्यासाठी तू जास्त पाहिजे की मला गाड घरात ना बाहेर आहे, मला मार वाटलं तर हरकत नाही. इज अ स्ट्रॅटेजी ना देन अगेन यू कॅन. सो माझे थोडे आवडते स्ट्रॅटेजी सांगते. एक तर दिस आय ऑलवेज टेल एव्हरीवन, टेम्पटेशन बंडलिंग. सो यू शुड इसेन्शियली डू वन ऍक्टिव्हिटी दॅट यू लव्ह विथ वन ऍक्टिव्हिटी दॅट यू हेट. ओके. आणि आय डोंट जनरली एन्जॉय रनिंग दॅट मच. It helps me afterwards, like it's very good for my mental health, I've realized. But while before, I just get very irritated. But I love listening to podcasts. Like I listen to crime and sometimes business related podcasts. But I love those. Mummy te फक्त पळताना ऐकते. So now so I'm looking forward to listening to my podcast more than I'm looking forward for the run. So I will do that for this. Okay. Then एक तर is very basic. You just find somebody who is consistent so that you can go run with them. So everything's more fun if you're doing it with friends. Right. So that is another thing. Or you can just find a coach who's going to, or a trainer who's going to sit on your head and get you to do that. But ते मला personally आवडत नाही because I don't want somebody who's like going on pushing me, हे कर. It's because at the end of the day, exercise is for us. Exactly. We are not for it. कारण की ऑलरेडी कामाचा इनफ स्ट्रेस असतो लाईफमध्ये, हे पण ऍड करून घ्यायचं इज व्हेरी स्टुपिड. सो दॅट इज वन मोर. देन हे दोन मी सगळ्यात जास्त वापरते. बट देर इज ऑल्सो वन मोर विच कोच टोल्ड मी विच इज व्हेरी नाईस. ही सेड यू शुड कीप ऑल ऑफ युअर क्लोथ्स रेडी. तुला विचार करायचा वेळ मिळायच्या आधी बी आउट ऑफ द डोर. सिम्पल. सो तू मॉर्निंग पर्सन आहेस का काय, कसं काय? आता झाली मॉर्निंग पर्सन. ओके. बट आय थिंक थोडीफार होते. But like the 5 AM club kind of a routine ka? Now I am, because it's just easier to kind of be out there before everybody else wakes up. I tried the 5 AM club. म्हणजे No, I find 2 आठवड्यानंतर आय वॉज लाईक बास आय कॅनॉट डू दिस. म्हणजे ते झालं. म्हणजे त्यातही ते सगळं ट्राय करायचा प्रयत्न केला रॉबिन शर्मानी जे लिहिलेले, पण माझी चिडचिड वाचायला लागली. मला माहित नाही काय झालं. संध्याकाळपर्यंत मी ना आय यूज्ड टू बी लाईक गॉन. Listen, there are no studies that show that his way is the best way. I know. So, and honestly speaking, I do not like self-help books. I'm like so vehemently against self-help books कि मला irritate होतं मला कुणी. I was about to say, don't say Robin Sharma. Don't say Atomic Habits, please. That was the best book. म्हणजे of the 5 AM. Listen, they are all the same. They are all based on Maslow's hierarchy of needs. एक्झॅक्टली. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन पर्यंत कसं पोचायचं, बरोबर. सेफ्टीला असणार आहे तिथून सेल्फ ऍक्च्युअलायझेशनला कसं पोचायचं. प्रत्येक जण तेवढंच बोलतं. इफ यू एनिवे नो द थिअरीज बिहाइंड इट, जस्ट फाइंड समथिंग दॅट वर्क्स फॉर यू. नाही ऍब्सोल्युटली. कारण का अवघड होतं रे ते खूप फॉलो करणं. आणि मग ते त्याचं गिल्ट यायला लागतं ते न होण्याचं. हो. जे अजून वाईट असतं. ओके आय फेल, लाईक एव्हरीबडी सेइंग दिस इज द बेस्ट वे. आणि ते पुस्तक वाचण्यातच इतकी एक्साइटमेंट होती जी त्यानंतर कुठे आलीच नाही माझ्या कुठल्याही डे मध्ये. मला पण ते 5 वाजता उठून काम वगैरे करायला जमत नाही. मी 5 वाजता उठून पळायला जाते म्हणून ठीक आहे. आणि आय लव्ह ब्रेकफास्ट. सो मला विकेंड्सला आय लव्ह दॅट, कारण की असं ते 2 तास पळायचं आणि त्याच्यानंतर कोणाला तर छान लेझी ब्रेकफास्टला भेटायचं, किती मस्त वाटतं. दॅट आय लाईक. बट देन देर आर पीपल हू डोंट लाईक दॅट, विच इज फाईन. यू ऑल लाईक it's not compulsory that everybody has to run or everybody has to wake up at 5 o'clock. Correct. And how किती न्यूट्रिशन किती इम्पॉर्टंट आहे या सगळ्या ह्याच्यात. खूप. कारण का हा माझा आय हॅव रिअलाइज्ड की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण
वेन यू फिक्स युअर न्यूट्रिशन एव्हरीथिंग एल्स फॉल्स इन प्लेस. तुमची रिकव्हरी बेटर होती, यू आर फीलिंग बेटर बिकॉज यू आर नॉट राईट starving or overeating. So it's neither of the two. Your skin gets better, your hair gets better. आय मीन सी यू डू लॉट, किती पण एक्सरसाइज करा पण छान दिसा, मला असं आणि एवढंच फ्युअल म्हणायचं. पाहिजे ना हा. तुम्हाला एक्सरसाइज ते असं साठी. ते काय काय म्हणजे माझे मित्र आहेत ते एवढं एक्सेसिव्ह करतात ना, ते म्हातारे दिसायला लागलेत. मला खरंच आहे, काही तो चाम गेलाय त्यांची, तो एक ग्लो असतो बघ. अरे नाही ते आता कसं तुझ्या आणि माझा कसा ग्लो येतो आपला तो 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 हा तसा तसा ते मला विचारायचं असं का होतंय, काय ते अर्धे स्टार्विंग देमसेल्व्स किंवा काहीतरी एक्स्ट्रीम केल्यामुळे होतंय का काय का. अरे कसं असतंय, जेव्हा न्यूट्रिशनिस्ट असते ऑन बोर्ड किंवा असतो वॉट एव्हर, तर दे मेक शुअर की तुमचे सगळे जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत जे तुम्हाला लागणार आहेत, ओमेगा असेल, व्हायटमिन्स असतील, अँटीऑक्सिडंट्स असतील, ते येत आहेत तुमच्या जेवणात. आपल्याला कुठे एवढं सुचणार आहे सांग मला. किती गोष्टी आपण स्वतः बघायची की आता हा माझ्या ह्या प्लेटमध्ये आहे का, हे व्हायटमिन आहे, हे दुसरं काहीतरी आहे. ते सगळं काम आपण करायचं नाही, ते दुसऱ्याच्या. आणि माझ्यासाठी ते इझी पडतं बिकॉज मला ते चॉईस फटीग होती. सो मला हे खूप सोपं पडतं की दुसऱ्या कोणीतरी दिलंय, हे खायचं म्हणजे हे खायचं, संपलं, सोपी गोष्ट आहे. आणि ॲटलिस्ट एन्ड्युरन्स स्पोर्ट्ससाठी आणि ऑल्सो आपल्या बेसिक लाईफमध्ये गोष्टी करण्यासाठी खूप महत्वाचं आहे की तुमची बॉडी परत रिपेअर व्हायला लागली आहे. बरेच लोक मी बघते असं त्यांना तो शहाणपणा वाटतो की नाही मी हाफ मॅरेथॉन फक्त 1 ग्लास पाण्यावर करतो किंवा करते. तो नाही आहे शहाणपणा, कुठेतरी जाऊन मरणार आहेस तू पुढे. आणि हे होतंय, लाईक पीपल ड्रॉप डेड अरे बिकॉज ऑफ ऑल दीज बेसिक प्रॉब्लेम्स. आणि कितीतरी फिट लोक पण असतात जे आय नो, लाईक ॲथलीट्स ज्यांना ब्लड टेस्ट केल्यानंतर खूप काय काय भयानक मार्कर्स आलेले आहेत. सो हो. आणि आता पोस्ट कोविड जसं आता आपण ऐकतोय, ठीक आहे, की जिमलाच गेला आणि हार्ट अटॅकने गेला किंवा टेकडीवर गेला, काही पण म्हणजे पळायला गेला, काही करत नसताना गेला. आता हे दांडियाचं तू मध्ये बघितलेस का? ते किती 10-12 जण, 15 ते 20 जण गेली. म्हणजे इट वॉज अ व्हेरी, म्हणजे हो. तर हे काय, ह्याला काही आहे काही म्हणजे असं का, किंवा ह्याला अजून एक सपोर्टिंग थिअरी आहे जी मी एक पॉडकास्ट बघत होतो की हे सेल्फ मेडिकेशन्सची लोक आता करतात की प्री वर्कआउट, आणि मग त्याचं काही त्याला माप नाही आहे. मग ते कसं पण घ्यायचं, काही घ्यायचं, जो दिसला ओव्हर द काउंटर विकत घ्यायचं. तर ह्या गोष्टीला तू काय कसं फ्रेम करशील? सो माझी आई फिजिशियन आहे. सो ॲक्च्युली हे पोस्ट कोविड हेल्थ प्रॉब्लेम्स वाढलेलेच आहेत. फायब्रोसिस वगैरे पण खूप जणांना येते. तिला 30s मधले पेशंट्स येत आहेत जे ज्यांना खूप ते असं हायपरटेन्शन झालंय वगैरे. सो तो एक प्रॉब्लेम येतोच आहे पोस्ट कोविड. आय थिंक काहीतरी झालंच आहे. आणि सेकंडली लाईक यू सेड, बरेचसे फार्मास्युटिकल लेवलच्या गोष्टी आपल्याला न्यूट्रिस्युटिकल म्हणून मिळायला लागले. आणि ऑल ऑफ दीज फॅट बर्नर्स अँड ऑल, the amount of caffeine in that thing, it's nonsense, and people pop it on empty stomachs like crazy people. आणि क्रिएटिन्स वगैरे म्हणजे असंच घेतात ज्याला माहिती पण नाही. ओके, बिकॉज क्रिएटिन वर इतके स्टडीज आहेत की यू कांट गो रॉंग विथ क्रिएटिन. ते ज्याला त्याची आयडिया आहे त्याला ठीक आहे, विचारून घ्यायचं. ज्याने इंस्टाग्रामवर याची ऍड बघितली आणि घेतोय ते रॉंग आहे ना, मला असं तेच म्हणायचं. आणि त्याचे बाकीच्या पण गोष्टी असतात. बिफोर यू स्टार्ट समथिंग लाईक क्रिएटिन, यू नीड टू गेट युअर ब्लड टेस्ट अँड ऑल, यू नीड टू गेट अ गो अहेड फ्रॉम युअर डॉक्टर्स. करेक्ट. आणि बाकीचा आहार पण पाहिजे ना. तुमचं क्रिएटिन ते तुमच्या बॉडीत वॉट एव्हर प्रोसेस होण्यासाठी यू नीड वॉटर, बाकी पण काय काय असेल. सो ते पीपल डोंट थिंक. आणि ॲटलिस्ट फिटनेसशी रिलेटेड ना, everybody is chasing that 8% body fat and visible 6 packs and they'll do whatever. आणि like आता कसं your parlorवाली is not as qualified as your dermat is na for your skin and hair and nail. Tasach your gym bro kiva your trainer, he's not a nutritionist, he's not a doctor. So they ugats kahi pan detat. I've seen like even in my gym I've seen like people having all sort of multivitamins. For what? Do you really need those? Most of them you don't need. You don't need to keep popping like 5-6 different things. Ata theek hai, most of those multivitamins will then be thrown out through your excreta, through your pee or whatever. But कितीतरी असे असतात जे नाही जात ना.
आणि आय हॅव सीन यंगस्टर्स लाईक पॉपिंग प्री वर्कआउट्स लाईक श्रीखंडच्या गोळ्या कशा घेतो खायचो आपण लहानपणी तसे खातात ते. आणि ती मध्ये ट्रेंड पण आली होती ना ते ड्राय खायचं आणि पाणी प्यायचं. काय मूर्खपणा आहे तो. त्याच्या रील्स होत त्या. हो पीपल लाईक अरे मी म्हणलं काय चाललंय. आणि ते मजा म्हणून रील्स करतात ते लोकांना सिरियसली पटायला लागतं रे की तसं घ्यायचं. क्रिएटिव्ह लोडिंग, डू यू नीड टू लोड, हू लोड्स इट, हाऊ आर यू सपोज टू लोड, व्हॉट अदर प्रोटोकॉल यू हॅव टू फॉलो. आणि इवन ओव्हर द काउंटर ड्रग्स, आता हे अँटीबायोटिक्स, युअर डॉक्टर इज नॉट गोइंग टू प्रिस्क्राईब ॲज मेनी अँटीबायोटिक्स एज युअर पॉपिंग ऑन युअर ओन. प्रत्येक वेळेस तुम्हाला सर्दी झाली की अँटीबायोटिक्स घ्यायचे नसतातच. प्रोटोकॉल डज नॉट एक्झिस्ट. पण आपल्या इथं ओव्हर द काउंटर सगळं मेडिकेशन मिळतं, विच इज अ लिटल स्कॅरी. आता इवन थिंग्स लाईक मेलेटोनिन गमीज, 5 mg इज द मॅक्स यू आर अलाउड टू टेक, आणि पीपल आर टेकिंग 10 mg. आणि देर आर ऑल्सो स्टडीज कमिंग आउट विच से की दे आर ॲडिक्टिव्ह. दे आर सोल्ड ॲज नॉन ॲडिक्टिव्ह, नॅचरल, बिकॉज नॅचरली सवय लागणारच आहे. तेच ना. जर तुम्ही 10 दिवस घेतली मग 11व्या दिवशी तुम्हाला वाटणारच आहे हा चल ठीक आहे की घेऊ. मग त्याच्यात आणि झोपेच्या गोळीत काय फरक राहिला मग. ते कसं डिस्ट्रिब्युट आणि झोपेची गोळी म्हणून लोक पण घ्यायला लागले तरी. हो एक्झॅक्टली. म्हणजे आणि त्याचे आहेत रिपरकशन्स, त्याचे वाईट इफेक्ट होणारच आहेत. ते नंतर आपल्याला येतं की 100%. कधीतरी घेतली ठीक आहे, काय झोप नाही येते, तुमच्या डॉक्टरनी सांगितलं हायजीनसाठी तुम्ही घ्या. पण डॉक्टर्स फॉर एनी ड्रग युजली दे लाईक हा तुम्ही जास्तीत जास्त 1 महिना घ्या. Correct. Then you have to deal with this on your own. They're always going to look at reducing medication. But people keep continuing. So I feel ki apni lifestyle is also, there's just too much of everything. So when it comes to fitness also obsessively the fitness. Correct. So की आता नाही आता मला करायचीच आहे 200 kg deadlift because I'm seeing 10 people do that in the gym. Everybody's pushing me. Every morning you don't have to wake up with like the motivation की oh my god आज मी Arnold Schwarzeneggerच होणार आहे. कशाला? Calm down. It's okay. Like basic fitness is fine. Everybody doesn't need to have डोले शोले. Absolutely. आणि ते ऍपल सायडर विनेगरच्या गोळ्या आल्या. हे काय म्हणजे नावडेज आय गो टू द मेडिकल शॉप, आय एम जस्ट अम्युज्ड की काय गोळ्या काढलेल्या आहेत. आणि प्रत्येक गोष्ट इज सोल्ड अंडर फॅट लॉस अँड वेट लॉस. इट्स जस्ट इट्स क्रेझी. आणि मिसइन्फॉर्मेशन किती असतं अरे. पण आता मग आता हे फॅट लॉस आणि वेट लॉस तर एक सेक्टर झालं, पण त्या लोकांसाठी ज्यांना बल्कच करता येत नाही, जे बारीकच असतात, तर त्यांच्यासाठी काय म्हणजे काय व्हॉट डू यू सजेस्ट टू देम, किंवा काय त्यांच्यासाठी काय असं काही त्यांनी वेगळं काही करावं? किंवा सगळ्यात आधी गो टू युअर फिजिशियन. म्हणजे पोटात टेपवर्म वगैरे नाही आहे ना आधी बघा. ते जर सगळं नसलं तर काय, आय थिंक इट्स अ व्हेरी बेसिक प्रोटोकॉल. यू हॅव टू ईट एक्स्ट्रा कॅलरीज अँड यू हॅव टू स्ट्रेंथ ट्रेन. सो विच डज नॉट मीन की तुम्ही सगळ्यात बुट्टीभर तूप घालून घ्या, बिकॉज देन मे बी यू वॉन्ट गेन मसल, यू विल गेन समथिंग एल्स. कारण की आपलं ते परत आता विथ आवर लाईफस्टाईल विसरेल फॅट वाढलेला असतो, कोलेस्ट्रॉल वाढलेला असतो. सो मला प्रत्येक गोष्टीवर आय फील लाईक यू शुड गेट अन ॲक्च्युअल लाईक डॉक्टर और a nutritionist or somebody, whoever is a qualified person in that field, maybe get them to help you, असं मला वाटतं. राईट. फ्रॉम तुझ्या इंजिनिअरिंग जर्नीपासून ऑन्टरप्रिनरशिप, देन सोशल मीडिया, फिटनेस इन्फ्लुएन्सर, नाव बिझनेस, ठीक आहे, बिईंग अ वुमन, ठीक आहे. आपण जसं बोलत होतो की प्रत्येक ठिकाणी नको त्या ठिकाणी खूप चॅलेंजेस फेस करावे लागतात, ठीक आहे. आणि असं आमच्या भरपूर व्ह्यूअर्स आहेत जे तुझ्या शी सहमत असतील, ठीक आहे, की काय काय असं काय चॅलेंजेस होतात बिईंग अ वुमन. की कारण का कधी कधी, आणि हे मी पण बघितलेलं आहे, माझ्या वाईफबरोबर पण झालेलं आहे, रुचाबरोबर झालेलं आहे, की सिरियसलीच घेत नाही, की त्यांना बोलवा आणि ह्यांना, आणि ती सांगत असते अरे हा बिझनेस माझा आहे, समजून घ्या, तुम्ही माझ्याशी बोला, की बँकेत वगैरे पण अशा गोष्टी होतात. तर या बाबतीत तुझा काय टेक आहे? आणि सिन्स तू या जर्नीत आहेस सिन्स, तर या प्रश्नाला तू कसं बघतेस, म्हणजे कसं या चॅलेंजेसना बघतेस? सो हे मी सगळ्यांना सांगते, माझ्या नवऱ्याला पण सांगते की युअर ट्रूथ ऑफ लाईफ इज व्हेरी डिफरंट फ्रॉम माय ट्रूथ ऑफ लाईफ. कारण की विमेनना प्रत्येक गोष्टी, सो देर आर
studies also. So I always use those to say that I am not the paranoid one. It is true because it's been studied. So as a woman, तुम्ही काही केलं तरी तुम्ही चुकीचे आहे, तुम्ही काही नाही केलं तरी चुकीचे. So you have to be fat people aren't taken seriously. Thin people are considered as just faces. So what are you supposed to do? Correct. Like if you're if you don't have a personality, people are not going to look at you only. If you have a personality, they're like, oh, she's just like, they फक्त असं कॅटरीना कॅफ आहे तिथे नुसतं बसणार ती साईड. सो फॉर अ वुमन ते लहान लहान गोष्टी आफ्टर अ वाईल ना आमच्या पण लक्षात येत नसते की आम्ही हे करायला लागलोय. देयर वॉज दिस वन इन्सिडेंट अ लॉंग टाइम बॅक वेन आय ॲक्च्युली रिअलाइज की हे किती आपल्यात असं इंटिग्रल असतं हे. सो आम्हाला कुठेतरी मटण खायला जायचं होतं. मी माय हजबंड अँड हिज ब्रदर वर टॉकिंग अँड दिस दिस प्लेस तर चांगल्या मटनच्या जागा असं व्हेरी शेडी प्लेस. करेक्ट. सो आय सेड की अरे मला पण खायला जायचंय कधीतरी तिकडे, पण मग नाही तर तुम्ही आणता का माझ्यासाठी. अँड माय ब्रदर इन लॉ इज लाईक चल की तू. बट आय टोल्ड हिम की मुली जात नाहीत ना तिकडे. तो म्हटलं ठीक आहे ना आम्ही दोघं आहोत तुझ्याबरोबर तू ये. बट देन दॅट टाइम आय रिअलाइज की एक म्हणजे तिथे मुली जातच नाहीत आणि दोन म्हणजे वाय शुड आय नीड दीज टू एस्कॉर्ट मी देअर. बरोबर. इज दॅट फेअर? सो असं लहान गोष्टी. आणि मी स्वतः पण मी विचार पण केला नाही की मी तिकडे जायला पाहिजे किंवा जाऊ शकते किंवा. सो आम्ही आमचं जाती स्वतःला सेन्सर केलेलं असतं आणि त्यातनं काही राहिलं तर सोसायटी तर आहेच. सो हा तू अगेन मग इफ यू हॅव टू बी टेकन सिरियसली यू हॅव टू बी व्हेरी असर्टिव्ह. विमेन हॅव टू बी मोर असर्टिव्ह देन मेन फॉर अस टू बी टेकन सिरियसली. अँड देन किती बॉसी आहे ही, किती उद्धट आहे. इवन इफ आय से द सेम थिंग इन द सेम टोन एज माय हजबंड डज, मी उद्धट आहे तो नाही आहे, तो असर्टिव्ह आहे. सो हे प्रत्येक ह्याच्यात आय फील की बायकांना करायलाच लागतं मनेवर. पण याच्यामुळे काही अशा काही घटना घडल्यात जिकडे ऍक्च्युली यू पुट अ फूट डाऊन आणि की नाही इथे बघ इथे बोल सगळीकडे आमच्या. अरे प्रायसाठी अकाउंट सुरू करताना दॅट गाय वॉज असं ह्याचे. आता बेसिकली माय हजबंड इज लाईक अ स्लीपिंग मेंबर ओनली. त्याचं काही काम नाही आहे. तो फक्त डिरेक्टर बोर्डवर मी टाकलंय बिकॉज काही लेगवर्क करायला लागला तर, अँड बिकॉज ही ऑल्सो वॉज अ पार्ट ऑफ द इनिशियल प्रोसेस. बट आय एम द फाउंडिंग डिरेक्टर. So I know everything about the business. The vendors I know because the vendor management I do. Everything else I know about. आणि ते अकाउंट काढताना दॅट गाय वॉज कंटिन्युअसली जस्ट टॉकिंग टू माय हजबंड अँड माय हजबंड इज लाईक तिला विचारा, मला माहित नाही. तरीही तो त्याच्याकडे बघून विचारत होता. सो ॲट वन पॉईंट आय टू टेल हिम की लिसन आय एम द ओनर ऑफ द बिझनेस, द प्रायमरी, द सायनिंग अथॉरिटी. तू मला विचार. त्याला तर सीए पण काय बोललाय माहिती नाहीये. ते नुसतं येऊन बसलाय तो बिकॉज आज माझ्याकडे गाडी नव्हती. सो ते सारखं करायला लागतं. लाईक एट वन पॉईंट यू जस्ट हॅव टू लूज इट एट देम अ कपल ऑफ टाइम्स. मग ते पण आणि ते रिस्पेक्टनी करतात का ही वेडी झाली आहे ती किंचाळेल माझ्यावर म्हणून करतात. आय डोंट नो बट द वर्क गेट्स डन. सो प्रत्येक ह्याच्यावर इवन कुठे आता क्लायंट मिटिंगला तुम्ही गेला आणि से देर आर 5 or 6 पीपल, तर दे आर ऑलवेज गोइंग टू थिंक की हिला काय कळतं, हे बिझनेसचं हिला काय कळतं. सगळ्यांहून जास्त शिकलेली मी असते काय तिकडे, हिला काय कळणार आहे. नाही दिस इज अबाउट बिझनेस. अरे आय विल सेंड यू स्टडीज त्याचे. बरोबर. व्हॉट इज रॉंग विथ यू. आय हॅव ट्राईड मोस्ट ऑफ द थिंग्स यू आर डिस्कसिंग हिअर विथ माय बिझनेस. सो ते खूप आहे. पण ऑफकोर्स यू विल ऑल्सो फाइंड नाईस नॉर्मल पीपल. पण अशा सिच्युएशनला लाईक व्हॉट यू हॅव टू डू. लाईक you have to like make a point, right? Obviously की मी काय मूर्ख नाही इथे बसलेली आहे. So there also then you have to again decide if it's worth your while. So sometimes you can just play dumb and go ठीक आहे तूच सगळं काम कर माझ्यासाठी. Choose your battles. अच्छा. And then sometimes then you put them in their place. Okay. Yeah, because after a while ना you just get tired. ते प्रत्येक ह्याच्यात आता ते कुठे भांडत बसणार, जाऊ दे, I'll let this one go. ठीक आहे मी मंद आहे, तू खूप मस्त आहेस, तू कर सगळं काम, मी बसते इकडे चहा, तू भारी, मी कॉफी पीत बसते, तू कर सगळं काम, झाल्यावर आण माझ्याकडे. बरं, नाव कमिंग टू AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT आणि अजून असं काय काय भरपूर येणार आहेत. ठीक आहे. तर बिईंग इन ऑल दिस बिझनेसेस आणि ऑल दिस काइंड ऑफ वर्किंग जे आहे तुझं, दॅट हाऊ डू यू सी AI कमिंग इन.
कारण का आजकाल खूप रुमर्स आहेत जॉब जाणार आहेत आणि किंवा जॉब असूनही जाणार आहे किंवा काहीतरी ए आय तरीच करणार आहेत ते. तर तू ह्या गोष्टीला कसं दिसतं आणि फिटनेस इंडस्ट्रीला काय काही असं तू बघितलंयस काय ए आयमुळे काही गोष्टी होणार आहेत किंवा होऊ शकतात काय? सो जॉब जाणं कुठलंही इनोव्हेशन आलं की सगळं बदलतंच. सो जॉब्स जात नाही, जॉब्स इव्हॉल्व्ह होतात जनरली. मे बी यू आर नॉट वर्किंग ॲज दिस, you might have to go back and get another course and then work as something else. ते शिफ्ट होतंच. दॅट इज हाऊ इकॉनॉमिक्स वर्क्स. इट्स इनएव्हिटेबल त्याच्यासाठी. आता पण जॉब्स जाणार, जॉब्स बदलणार. टू अ पॉइंट मला हेही पटतं की क्रिएटिव्हिटी गेट्स स्टंटेड बिकॉज ऑफ ए आय. राईट. कारण की रायटर्स, आर्टिस्ट वगैरे जे बोलतात, कंटेंट रायटर्स पण आता. हो, सो ते मला पटतं. बट ऑल्सो the way social media worked in creating influencers, की जास्त डेमोक्रेटाईज केलं त्यांनी तो प्रोसेस, तसा व्हायला लागला असं मला वाटतं. अँड ऑल्सो इट क्विकन्स थिंग्स. सो इवन फॉर कॉन्टेंट क्रिएटर्स, आता इफ सपोज दे हॅव टू से राईट अन एसे, ते रेफरन्सेस सगळे शोधत बसण्यापेक्षा यू कॅन हॅव ए आय गिव्ह यू अ सेट ऑफ 20 शॉर्टलिस्टेड रेफरन्सेस. सो इन्स्टेड ऑफ रीडिंग 100 यू आर रीडिंग 20. राईट. इट्स जस्ट क्विकर. अजूनपर्यंत दे आर नॉट दॅट ॲडव्हान्स टू गिव्ह अस व्हेरी गुड कॉन्टेंट, बट दे आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब बिकॉज वी हॅव ऑल्सो टेस्टेड दीज आउट. पण yeah, I mean there are always going to be pros and cons. There will be a shift in the industry. Let's see how that works out. पण ते होतच राहतं ना. आता जेव्हा इंडस्ट्रीज कम्प्लिटली मशीन्स थ्रू काम केले तेव्हा पण पीपल लॉस्ट जॉब. ऍब्सोल्युटली. सो मशीन्स आर गोइंग टू रिप्लेस डेफिनेटली, पण नवीन जॉब्स क्रिएट होतच राहतात. हा, पण पॉझिटिव्ह थिंग्स ऑल्सो हॅपन ना. लाईक टाइम टू मार्केट रिड्युस्ड. मग आता विथ सोशल मीडिया it is so easy for, like, maybe it's not easy, but it's just easier for you to then become an actor through this route. Correct. You don't have to spend a lot of money. You don't have to be an affluent person anymore. Right. You don't need to have contacts. There are so many, te ata the mostly sane vagare, all of them are actors now. Kusha Kapila. They've got that opportunity. It is now possible for them to actually even get almost equal pay to what stars are getting now. Yeah. So जितकं डेमोक्रेटाईज होतं प्रोसेस तितकं देर विल बी अ शिफ्ट, बट इट विल बी अ शिफ्ट अँड इट्स इनएव्हिटेबल. ॲब्सोल्युटली. नाही, आणि व्हॉट वुड बी युअर ॲडवाईस टू द यंगस्टर्स अँड यु नो एव्हरीबडी हू वॉन्ट्स टू या क्षेत्रात त्यांना यायचं आहे, जे ऑन्टरप्रिनरशिप, सोशल मीडिया किंवा फिटनेस, काय असं तुझं ॲडवाईस असेल? कारण का काय की आजकाल भरपूर लोक जे आहेत ते जे काय करतात, जसं आपण दोघंही इंजिनियर आहोत, पण इंजिनिअरिंग केलं पण डेफिनेटली आपण ते थोडा वेळ करून बघितलं आणि मग नाही आवडलं तर दुसरीकडे आपण केलं आपलं. तर त्यांना काय अशी ॲडवाईस असेल तुझी? आत्ताची इकॉनॉमी खूप वेगळी आहे. इट्स अ हसल इकॉनॉमी. पण ऑल्सो देर आर लाईक 1,000 people behind every job. I think the number is larger, I just don't remember it. So make sure that you're reading a lot, research everything, because तू ऑन्टरप्रिनरशिप म्हटलास ते सगळ्यांना किती ग्लॅमरस वाटतं की ऑन्टरप्रिनरशिप, पण आपल्याला माहिती आहे की कितीदा आपण झोपलो नाहीये, कितीदा मी पॅनिकमध्ये रडली आहे, क्लायंटला पेमेंट अजूनही चेस करतो, पेमेंट, आणि कितीतरी सोडून द्यायला लागले की नाही आपल्याला पेमेंट, की इट इज नॉट वर्थ आवर वाईल. हे 40-50 हजारासाठी किती मागे लागणार. एक्झॅक्टली. तर हे सगळं लक्षात येत नाही. त्यांना काय वाटतं की ऑन्टरप्रिनरशिप म्हणजे काय, स्टारबक्स मध्ये कॉफी, छान कपडे, हिल्स घालून फिरणार, तसलं काय नसतं. ऑन्टरप्रिनरशिप करूच नका, केवढा त्रास असतो त्याच्यात. सो खूप रिसर्च करा, खूप लोकांना विचारा, खूप शिका आत्ता, कारण इट इज पॉसिबल टू स्टडी. मी सोशल मीडियामुळं मला असं जाणवते की अ लॉट ऑफ किड्स विल डू समथिंग बेसिक. करेक्ट. अँड देन बिकॉज दे गेट व्हेरी इझी एंट्री लेवल जॉब, इन्फ्लुएन्सर, PR एजन्सीज वगैरे मध्ये असं कोण पण येतं. पण बेसिक्स आणि व्हेरी ऑल द सायन्सेस, फायनान्स, हे सगळे जे फील्ड्स आहेत ते कधीच मरणार नाही आहेत. करेक्ट. सो त्यापैकी कशात तरी करा. आणि यू शुड बी व्हेरी 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 फ्लेक्सिबल, कारण थिंग्स आर चेंजिंग. प्रत्येक गोष्ट बघ ना, टेक्नॉलॉजी इज प्रोग्रेसिंग सो फास्ट. 5 years मध्ये इट्स अ होल डिफरंट वर्ल्ड ओनली. करेक्ट. सो यू हॅव टू बी ॲट द
tip of your toes. You have to keep seeing how things are changing. You should adapt very fast because even for businesses आपल्याला किती फास्ट अडॅप्ट करायला लागतात आपले प्रोसेसेस. बरोबर. सो तेच की बी लाईक व्हेरी लेवल हेडेड आणि एव्हरीथिंग इज इन्सेसंटली ग्लॅमराइज्ड राईट नाव. आणि खरं आयुष्य तसं नसतं. तेवढं फक्त लक्षात ठेवायची गरज आहे सगळ्यांना. आणि जे आता व्ह्युअर्स आहेत त्यांना फिटनेस जर्नीमध्ये स्टार्ट करायची रादर नॉट अन इन्फ्लुएन्सर बट स्वतःसाठी, तर त्यांच्यासाठी काय ॲडवाइस असेल? जस्ट स्टार्ट. द बेस्ट वे टू स्टार्ट इज टू स्टार्ट. जास्त स्ट्रेस घ्यायचा आणि बरेच ते प्लॅनिंग मध्येच आपलं अख्खं आयुष्य जातं. आता मंडेला करणार, आता मी कसं करू, आता मी ब्रो स्प्लिट करू का ते मसल स्प्लिट करू, काही करू नको, सुरू कर तू जा फुल बॉडी कर 1-2-3 महिने. कसं वेळ मिळतोय वर बघ. ते फार पण ते फिटनेसचा स्ट्रेस घेऊन काय उपयोग नाही. जे त्यात पण कारण कशाचे काय फायदे आहेत. एकदा मी सोशल मीडियावर आय थिंक किवीचा का कुठल्या तर फ्रूटची स्टोरी लावली होती आणि मला त्याच्यावर एका मुलीने विचारलं ह्याचे फायदे काय आहेत. आय सेड काय माहित, म्हणजे माहित होते बट काय माहित. म्हटलं फ्रूट आहे, आवडतं, खाल्लं. डेंग्यू मध्ये खातात बहुतेक किवी. हो, दॅट इज अ ह्युमर. हो का? हो, त्यांनी काय प्लेटलेट काय बदलत नाही, ते खरं नाही आहे. ओके. हा मग सो ते फिटनेस ओव्हरथिंक करायची नाही की फक्त एवढंच की स्ट्रेंथ ट्रेनिंग सगळ्यांनी करावं. स्पेशली माझ्या वयाच्या बायकांनी 30+ विमेन शुड डू स्ट्रेंथ ट्रेनिंग. त्याच्यावर प्रचंड अभ्यास आहे, सगळ्याचा उपयोग होतो. यू हॅव स्ट्रॉंगर बोन्स, ऑस्टिओपोरोसिसची रिस्क कमी होती, मेटाबॉलिझम वाढतं. सो वॉट एव्हर वेट लॉस तो पण होतो. आणि किती बेसिक गोष्ट आहे, आपल्याला आपल्या बेसिक आयुष्यात किती स्ट्रेंथ वगैरे लागते. साधं सिलेंडर हलवायला आपल्याला 5 किलोचं डंबेल तरी उचलता यायला पाहिजे. ॲब्सोल्युटली. सो स्ट्रेंथ ट्रेनिंग करा सगळे, बाकी उगीच स्ट्रेस घेऊ नका. काय जे काय आवडतं ते करायचं. सायकलिंग आवडलं सायकलिंग करा. पण हाच एक प्रश्न होता की सायकलिंग करावं, योगा करावं, ट्रायथलॉन काय करावं? आयडियली सगळं करावं. ओके. कारण प्रत्येकाचं आता महत्व वेगळं आहे. सो कार्डिओवॅस्क्युलर हेल्थसाठी थोडं कार्डिओ लागणार आपल्याला, मेंटल हेल्थसाठी थोडं मेडिटेशनचा खरंच उपयोग होतो. मग योगा इज व्हेरी गुड फॉर स्ट्रेंथ आणि फॉर फ्लेक्सिबिलिटी. सो दॅट इज लाईक वन स्टॉप शॉप. मग स्ट्रेंथ ट्रेनिंग इज फॉर युअर मसल्स, इट्स फॉर युअर जॉईंट्स, इट्स फॉर ते पण आता त्यांनी पण ओव्हरऑल वेलनेस पण होतं. सो जितकं जमेल तितकं ट्राय अँड इन्कॉर्पोरेट एव्हरीथिंग. पण मोस्ट ऑफ अस ना आपण खूप टाइम पुअर आहोत, त्यामुळं मग काय जे जमतं ते करायचं. फक्त खूप असे इंटरेस्टिंग वेज यू हॅव टू फाइंड टू इन्कॉर्पोरेट. कारण की बऱ्याचदा ड्युरिंग द वीक नाही वेळ मिळाला तर मग संडेला किंवा सॅटर्डेला टेकडीला जावा, कुत्र्याला पळवत न्या. किड्स असले तर त्यांच्याबरोबर त्यांना खेळायला न्या कुठेतरी. बरोबर. ट्रेकिंगचा प्लॅन करा. किंवा तुम्ही हे एक दोन माझे फ्रेंड्स करतात, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की ते हॉलिडे म्हणून कुठले तरी रेससाठी साइन अप करायचं. ती रेस संपवायची, तिथे टाइमपास करायचा आणि परत यायचं. सो दॅट इज ऑल्सो नाईस वे. बिकॉज एक तर रेस आहे म्हणून तुम्ही थोडं ट्रेन करणार, त्यात तुम्ही तिथे जाऊन सगळ्यात आधी एक्सरसाइज संपवताय तुमची. सो दॅट इज अनदर वे. सो देयर इज अ लॉट ऑफ वे टू यूज इट इन युअर लाईफस्टाईल. आणि असं काय आहे का रोजच एक्सरसाइज करायला पाहिजे का? असं काही आठवड्यातनं 2-3 दिवस केलं तरी? आय थिंक बेसिक हेल्थसाठी काहीतरी 3 का 4 तास आठवड्यातनं लागतं. ओके. सो दॅट इज व्हॉट यू कॅन डू. हाफ आवरचा आठवडाभर किंवा 1 तास 1.5 तास करा, संपवा. 3-4 तास इज नथिंग. बेसिक आपल्याला पाहिजे ना. अनलेस यू हॅव व्हेरी स्पेसिफिक गोल्स की आता ट्रायथलॉनसाठी ट्रेनिंग करत असला तर मग यू हॅव टू पुट इन द लोड. किंवा मॅरेथॉनसाठी ट्रेनिंग असलं तर ते तेवढं लोड करायला लागतं. बट इफ यू आर डुईंग इट जस्ट टू स्टे हेल्दी ते मग बास होतं. आणि सगळे वर्षातनं एकदा तरी ब्लड टेस्ट आणि फुल बेसिक टेस्ट करून घ्या. काय काय त्याच्यातनं निघतं. तर ईशा, आय थिंक खूप छान झाला आहे हा पॉडकास्ट. आय थिंक आपण इन्फ्लुएन्सिंग फिटनेस इन्फ्लुएन्सर जर्नी, ऑन्टरप्रेनर आणि तुझा जो बिझनेस आहे आणि बाकीच्याही गोष्टी आपण फार छान बोललो आहोत. तर आय थिंक खूप छान झालेलं आहे आणि खरंच थँक्यू तू आल्याबद्दल. आमच्या व्ह्युअर्सना या पॉडकास्टनी खूपच छान इन्फॉर्मेशन मिळेल आणि आय होप सो. नाही, नक्कीच. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही डेफिनेटली आम्हाला DM करा किंवा कमेंट्समध्ये टाका. वी विल मेक शुअर की ईशा रिप्लायज टू मोस्ट ऑफ देम.
आणि म्हणजे माझ्या आवाक्यात असलं तर तुझ्या ऍब्सोल्युटली नाहीतर I'll harass one of my coaches and give you all the answers, but I'll give you all the answers. तर आमच्या व्ह्युअर्ससाठी फक्त एकदा त्यांना सांगशील की तुला कसं वाटलं काय बोलतायचा हा अनुभव, आणि आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, एवढंच फक्त. तर कॅमेरा आहे त्याच्यात. मी पहिल्यांदा कुठल्या तरी पॉडकास्टवर आली आहे. ते मयुरेशशी बोलताना मला छान वाटलं की मी बोलू शकीन म्हणून आली आहे. आय होप ह्याच्यातनं तुम्हाला काहीतरी उपयोग होईल. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एंगेज करा कॉन्टेंट बरोबर. सगळ्या तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, त्याच्यावर कॉमेंट्स करा, प्रश्न विचारा आणि आय डोंट नो, मेक द मोस्ट ऑफ दिस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.